Let us look to God. प्रभूकडे पाहूया. Lord, speak to us once again this evening. प्रभू आज परत एकदा या सायंकाळी आमच्याशी तू बोल. Revive us, Lord, once again. परत एकदा आम्हाला सजीव कर. Quicken us, our spirit, Lord. आमचे जे आत्मे आहेत ते परत एकदा जागृत कर. Let your word become alive in our lives. तुझं वचन आमच्या जीवनामध्ये जिवंत होऊ दे. You are our only God. तू एकच आमचा देव आहेस. We don't look elsewhere. आम्ही इतरत्र पाहत नाही. Our eyes are fixed on you. आमचे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. What you say, तू जे बोलतो we follow, Lord. त्या मागे आम्ही चालतो. You lead us. तू आम्हाला चालव. You guide us. तू आम्हाला मार्गदर्शन You bless कर. us with your तू word. आम्हाला तुझ्या शब्दाद्वारे आशीर्वादित कर. And let your name alone be glorified through us. आणि फक्त तुझ्याच नावाला आमच्याद्वारे गौरव मिळू दे. Speak, Lord. बोल प्रभू. Our hearts are ready. आमची हृदय तयार आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise the Lord. A man after God's own heart. परमेश्वराच्या हृदयामागचा माणूस. We'll open our Bibles to Acts chapter 13 verse 22. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय त्यातलं 22वे वचन आपण यावेळेला काढूया. And when he had removed him, he raised up unto them David to be their king, to whom also he gave testimony and said, I have found David the son of Jesse, a man after mine own heart, which shall fulfill all my will. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय त्यातलं 22वे वचन. नंतर त्याने त्याला दूर करून दाविदाला त्यांचा राजा होण्यासाठी उभे केले आणि त्याच्याविषयी त्याने साक्ष देऊन म्हटले की माझ्या मनासारखा माणूस इशायाचा मुलगा दावीद मला मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करेल. Amen. Amen. We are studying on why David was called a man after God's own heart. आपण याचा अभ्यास करत आहोत की दाविदाला परमेश्वराच्या अंतःकरणामागचा माणूस का म्हणण्यात आलं. Why did he receive special favors in his life? दाविदाला त्याच्या जीवनामध्ये खास असे अनुग्रह किंवा कृपा का मिळाली. Was he the only person to receive such a divine favor? दावीद एकटाच असा माणूस होता का की ज्याला ही दैवी कृपा किंवा अनुग्रह प्राप्त झाला. Or can we also get such divine favors in our lives? का आपल्याला देखील अशा पद्धतीने दैवी कृपा दैवी अनुग्रह आपल्या जीवनात मिळू शकतो का. Yes. मिळू शकतो. We can also receive divine favors as David received. दाविदाला ज्या पद्धतीने दैवी कृपा प्राप्त झालेली होती त्या पद्धतीची दैवी कृपा किंवा अनुग्रह आपल्यालाही मिळू शकतो. But there are certain things that David did we need to follow. पण काही गोष्टी ज्या दाविदाने केल्या आहेत त्या मागे आपण चाललं पाहिजे, त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. That's why God has set David as an example for each one of us. आणि म्हणून देवाने दाविदाला आपल्या प्रत्येकासाठी एक उदाहरण किंवा कित्ता म्हणून ठेवलेला आहे. That we may emulate him की आपण त्याचं अनुकरण करावं and receive the same kind of favors that he received in his lifetime. आपण त्याचा कित्ता गिरवावा आणि दाविदाला आयुष्यभरामध्ये जी कृपा जो अनुग्रह प्राप्त झाला तो आपल्यालाही मिळत राहावा. So the first point we learned was पहिला मुद्दा जो आपण शिकून घेतला तो असा David was converted. की दाविदाचं रूपांतर झालं. The second point we learned was आणि दुसरा मुद्दा जो आपण शिकून घेतला तो असा David spent time with God. दाविदाने देवासमवेत वेळ घालवली. Amen. Amen. Third point was तिसरा मुद्दा David loved to praise and worship God. दाविदाला देवाची स्तुती आणि आराधना करायला आवडत असे. The fourth point, चौथा मुद्दा David lived with prudence. दावीद सुज्ञतेने राहायचा. And that's the point we are still in, I believe. आणि याच मुद्द्यावर अजूनही Yes. आपण आहोत असं मला वाटतं. I think so we are spending a lot of time on prudence. आणि सुज्ञतेवरती आपला मुक्काम जास्त आहे मला वाटतं. Somewhere God wants to teach us prudence. आणि कुठेतरी देवाला आपल्याला सुज्ञता शहाणपण कसं वापरायचं हे शिकवायचं आहे. Amen. Amen. Now I told you मी तुम्हाला सांगितलं David's public life and private life was quite different. दाविदाचं लोकसमुदायासमोरचं जीवन आणि खाजगी जीवन हे बरंच वेगवेगळं होतं. Now that doesn't mean that God does not look at your private life. याचा अर्थ असा लागत नाही की देव आपल्या खाजगी प्रायव्हेट जीवनाकडे बघत नाही असं नव्हे. He looks after our private life that we walk correctly. परमेश्वराची नजर आपल्या खाजगी जीवनावर सुद्धा असते की आपण आपल्या प्रायव्हेट किंवा खाजगी जीवनात पण सरळ मार्गाने चालायला हवं. Your private life also is important. आपलं खाजगी जीवन आपलं प्रायव्हेट जीवन पण तेवढंच महत्वाचं आहे. Amen. Amen. And so but yet पण तरीही at the same time we should not forget that our public life also is equally important. त्याच वेळेला आपण हेही विसरून चालणार नाही की आपलं लोक जमावासमोरचं जे जीवन आहे तेही महत्वाचं आहे. And so we see in David's life तर दाविदाच्या जीवनात आपण असं पाहतो there were two glaring mistakes. दोन उठून दिसणाऱ्या चुका त्याच्याकडनं झाल्या. One was the killing of Uzziah and एक म्हणजे Uriah, and the second was that he had wrong relationship with Bathsheba before एक म्हणजे marriage. युराया त्याच्याकडनं ठार झाला आणि दुसरं म्हणजे बत्शेबेशी त्याने चुकीचं
नातं ठेवलं. Now, apart from that, there is nothing else mentioned. त्याच्या व्यतिरिक्त आणि काही नमूद केलेलं नाहीये दाविदाविषयीनं, Amen. की त्यानं अजून कुठलं पाप केलं होतं. या दोन विषयी लिहिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही. And for which he really repented. आणि ज्या विषयीनं हे जे नमूद केलेलं आहे त्या विषयीनं त्याने खरोखर पछतावा केला, पश्चाताप केला. And he never repeated the same mistake. आणि परत कधीच त्याने ती चूक केली नाही. Amen. We परत never hear कधीही- of it ever again. परत कधीही त्याने ती चूक केली नाही. And so we see that David, apart from these two glaring mistakes, there was nothing else. आणि म्हणून आपण पाहतो, आपल्या लक्षात येतं की दाविदाच्या जीवनात दाविदाकडनं उठून दिसणाऱ्या या दोन चुका ज्या झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडनं असं उठून दिसेल असं ग्लेअरिंग काही चुकलेलं नव्हतं. But if we see Saul's life, पण जर शौलाचं जीवन आपण पाहिलं, we don't much hear about his private life. तर शौलाच्या खाजगी किंवा प्रायव्हेट जीवनाविषयी एक तर फारसं आपण ऐकत नाही. A few things here and there, like, not flowing with his son आणि Absalom properly. थोडंफार इकडे तिकडे आपण वाचतो की त्याच्या मुलासमवेत तो नीट वाहत नव्हता वगैरे. And one incident where he wanted to kill his son. आणि एक घटना की जिथे त्याला त्याच्या मुलाला मारायची इच्छा झाली. But on the whole, he was not a good king. परंतु शौल म्हटलं तर ऑन द होल म्हटलं, गोळाबेरी जर केली तर शौल काही चांगला राजा नव्हता. He did not follow the law of Israel. आणि शौल इस्रायलच्या नियमांप्रमाणे चालला नाही. Whereas David followed the law of Israel. पण दावीद मात्र इस्रायलच्या नियमांप्रमाणे चालला. He followed the oracle of God. आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रावर, परमेश्वराच्या वचनांवर आधारभूत तो चालला. David had a prophet always with him. आणि दावीद परमेश्वराचा एक संदेष्टा त्याच्याबरोबर नेहमी घेऊन फिरत असे. And he used to listen to him. आणि त्या परमेश्वराच्या संदेष्टाचं दावीद ऐकत असे. But Saul was never listening to any of his prophets. शौलाने मात्र कुणाचंच कधी ऐकलं नाही. शौल कुणाचं ऐकतच नसे. In fact, he never heard even Samuel. आणि उलट पक्षी शौलाने तर देवाचा संदेष्टा शमूएल याचंही ऐकलं नाही. And so we see आणि म्हणून आपण पाहतो, Saul's reign and David's reign can also be seen in the way they dealt with their personal enemies. शौलाचं राज्य आणि दाविदाचं राज्य या दोघांच्या राज्यांमध्ये त्यांनी शत्रूंशी कशा पद्धतीनं कारवाया केल्या हेही आपल्या लक्षात येईल. David used to forgive his enemies, दावीद आपल्या शत्रूंना क्षमा करायचा, but Saul used to not. शौल शत्रूंना क्षमा करायचा See, नाही. these things are very important. या गोष्टींकडे आपल्याकडनं दुर्लक्ष होतं खरं, पण या गोष्टी महत्वाच्या आहेतही खऱ्या. Amen. आमेन. You have to carry yourself before God. आपण देवासमोर स्वतःला सादर करायचंय, देवासमोर आपल्याला उभं See, राहायचंय. if you want to win divine favor in your life, आणि आपल्याला जर देवाचा दैवी अनुग्रह किंवा कृपा प्रसाद जीवनावर हवाच there असेल, are certain things that you need to follow. तर काही गोष्टी असतात ज्या गोष्टींमागे चालावं लागतं आणि तसं केल्यानेच ते मिळतं, नाही तर नाही. Sometimes we say grace just follows on us, कधी कधी आपण like असं म्हणून wild- जातो की कृपा आपल्यावर पडते हो, like ripe cherry. कृपा आपल्यावर Cherries. पडते हो. आपल्यावरती पिकलेल्या फळाप्रमाणे कृपा कधी कशीही पडते हो. No, there are certain things that you need to do. असं नव्हे, काही गोष्टी असतात ज्या पाळल्यानंतर कृपा जशी पडायला हवी तशी पडते. Amen. Amen. And so Saul always was ready to kill his enemies, तर शौल so-called नेहमी आपल्या शत्रूंना ठार मारायलाच तयार असायचा, पण दावीद आपल्या शत्रूंना क्षमा करायचा. Again, परत Saul spent most of his resources and times chasing after perceived enemy. शौलाने त्याचा जास्तीत जास्त पुरवठा आणि वेळ शत्रूंमागे धावण्यात घालवला. All for his personal satisfaction. सगळं त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत समाधानासाठी त्याने हे केलं. See, sometimes, कधी कधी like supposing you're working for a church, समजा तुम्ही एखाद्या चर्चसाठी किंवा चर्चसाठी तुम्ही काम करत आहात and you have a aminosity with somebody of your colleague. आणि समजा तुमचे कोणी काही साथीदार आहेत, त्या साथीदारांशी You have little hurt or थोडं काहीतरी animosity, whatever you call तुमचं it. जमून येत नाहीये, कुठेतरी काहीतरी काइंड ऑफ कोल्ड वॉर, एक सारखं थंड युद्ध आहे, पेटलेलं नाहीये पण आतमध्ये थंड आहे, कुठेतरी काहीतरी जमत नाहीये. But then supposing you don't do the work correctly for the church. पण समजा तुम्ही चर्चचं काम बरोबर केलं नाही, See, because of your personal grudge, you तर are तुमच्या त्या व्यक्तिगत आपसामध्ये जे काही थोडंफार मतभेद आहेत किंवा खटकलेलं आहे, त्यामुळे affecting the work of God. देवाच्या कार्यावरती तुम्ही परिणाम करताय. Amen. आमेन. That is not proper. हे बरोबर नाही.
whatever ill will you have against one जे another. काही आपण आता चर्चमध्ये समजा कामं करतोय, आपण एकमेकांचे कलिग्स ऑफिसमध्ये असतो, तसे एकमेकांबरोबर आपली ओळख आहे, एकत्र आपण काम करतोय, तर तिथं हे सगळं लक्षात घ्यायचं नसतं. Amen. Whatever ill will you have जे against काही one समजा another. वाईट वाटलं की कोणी काय बोललं, काही झालं, When it comes for the common good of the kingdom, you need to work. देवाच्या राज्याच्या एका कॉमन चांगल्याची बाब आली ना, ही समजा देवाच्या राज्याचं यातनं चांगलं होत आहे ना, तर तिथे तुम्ही व्यक्तिगत मतभेद, व्यक्तिगत खटके उडलेले, व्यक्तिगत मला वाईट वाटलं, हे सगळं घेऊन बसू नका. Amen. आमेन. See Saul. शौल पहा, Most of his time he spent only chasing David. शौल जास्तीत जास्त वेळ, शौलानं त्याचा जास्तीत जास्त वेळ दाविदाच्या मागे लागण्यात घालवला. Amen. Amen. Most of his time he was only thinking of that. म्हणजे शौल जास्तीत जास्त वेळ दाविदाविषयीच विचार करत बसत होता, How can I kill him? की मी दाविदाला ठार कसं How मारू, can I destroy him? दावीद मला कुठे How सापडेल, can I pull him down? मी त्याचा काटा कसा काढू, मी त्याला खाली कसं पाडू, मी त्याला ठार कसं मारू. See, हा, all for personal gratification. सगळं व्यक्तिगत समाधानासाठी, की एकदाचा हा मेला की मला बरं वाटेल. We need to set aside our desires. पण असं नाही, आपण आपल्या इच्छा बाजूला ठेवल्या When पाहिजे. you're working for God, जेव्हा आपण देवासाठी काम करत असतो, you need to set aside what I feel or what I like and all that. त्याला मला काय आवडतं किंवा मला काय वाटतं हे तर पहिलं बाजूला ठेवायलाच लागतं, की मला एखादा आवडत नाही, पण ते आपण कामं करताना घेऊन चालत नाही. Amen. प्रश्न आपला नाही, प्रश्न माझा नाही, प्रश्न त्याच्या कामाचा आहे, It's the question of God's kingdom. त्याच्या राज्याचा आहे. बेटा, मला हे आवडत नाहीत, मला ह्यांचं हे चालत नाही, मला त्यांचं ते खपत नाही, मग त्याचं काम व्हायचं कसं? He lived only for his personal satisfaction. पण शौल फक्त व्यक्तिगत समाधानासाठी जगत होता. And some people cannot work for God because personally they are not satisfied. आणि काही लोक म्हणूनच देवाचं कार्य करू शकत नाहीत, कारण व्यक्तिगत रीतीनं त्यांना समाधान मिळालेलं नसतं. जर एखाद्याचा त्यांना काटा काढायचा असेल, एखाद्याला त्यांना खालीच जर झुकवायचं असेल आणि ते अजूनवर झालं नसेल, तर त्यांचं ते व्यक्तिगत समाधान झालेलं नसल्यामुळे देवाचं कार्य ते करतच नाही. You satisfy them personally, they will satisfy your work for God. व्यक्तिगत रीतीनं तुम्ही त्यांना समाधानी करा, ते देवाच्या कार्यात तुम्हाला समाधान देतील. That should be secondary. पण असं नकोय. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या दुसऱ्या नंबरला पाहिजे, की काही Seek first व्यक्तिगत. the kingdom of God and his righteousness. पहिलं देवाचं राज्य आणि त्याची नीतिमत्ता शोधा. Amen. आमेन. Forget about what my personal ambition is. बाकी माझी व्यक्तिगत महत्वाकांक्षा काय आहे हे विसरायला हवंय. Amen. Amen. And we also see आणि आपण हेही पाहतो, Saul was willing to put national security in a dangerous situation. शौल राष्ट्रीय संरक्षण एका धोकादायक स्तरात घालायलाही तयार होता, Because of his personal pursuit. कारण व्यक्तिगत ते जे शत्रुत्व का वैर किंवा जे काही त्याला दाविदाला खाली झुकवायचंच होतं, मारायचंच होतं, हे जे त्याने खूळ डोक्यात लावून घेतलेलं होतं त्यापायी. Personal ambition will never fulfill God's work. व्यक्तिगत महत्वाकांक्षा कधीही देवाचं कार्य पूर्ण करत नाही. Never. मी आडवा आला की तो गेला. Yes. Set aside your personal ambition. नको, व्यक्तिगत महत्वाकांक्षा पहिलं बाजूला Let us ठेवा. work for the common good. चला ना, एका कॉमन भलाईसाठी काम करू. Amen. आमेन. At home. घरी Aren't there any fights at home? घरात भांडण होत नाहीत का आपापल्या? आपल्या Little bit घरात misunderstanding between husband and wife is always there. आपल्या घरात भांडणं होत नाहीत का? होतात ना. थोडंफार नवरा बायको मध्ये कधी कधी खटके उडतात. See, but still the wife may prepares food and takes care of the home. पण तरीही बायको स्वयंपाक करत आहे, घराला सांभाळत आहे, Man still goes to work. तरी तो पुरुष कामाला जात आहे. See, they know त्यांना माहित आहे this is all a part of married की life. विवाहातला हा एक भाग आहे. म्हणजे होतं कधी कधी. See, सोडून जाणं हा काही उपाय नाही. that's when a wife says, "No, I want divorce." I mean, I don't really appreciate it. आणि म्हणून जेव्हा काही मुली आणि बायका म्हणतात की मला घटस्फोट पाहिजे, मी त्याला मंजुरी देत नाही आणि असल्या वाक्यांचं कौतुक मी करत नाही. See, unless of course you are really abused. आणि अर्थातच तुम्हाला खरोखरच बेदम चोपलेलं आहे आणि बरंच काय असं असेल तर I गोष्ट mean, that's वेगळी. a different case. I am not talking about rare cases. म्हणजे अशा तुरळक काही घटना असतात की ज्यामध्ये असं करावं लागतं, त्याच्याविषयी मी बोलत नाहीये. See, in a married life, no matter what happens, never talk the word divorce. विवाहामध्ये काही घडो, घटस्फोट शब्द कधी तोंडावर आणायचा नाही. In the same way, तसं
when you're working for the kingdom of God, जेव्हा देवाच्या राज्यासाठी पण आपण कार्य करतो, just because a certain problem crops up, you don't say, I don't want to serve God. काहीतरी समस्या निर्माण झाली म्हणून लगेच असं म्हणून चालणार आहे का की मी देवाचं कार्यच करणार नाही, मला ही चर्चच आवडत नाही, मला इथलं व्यवस्थापनच आवडत नाही, मला ही माणसंच आवडत नाही. See, your enmity with somebody does not mean your enmity is there with God or God is doing something wrong. तुमचं कुणाशी तरी शत्रुत्व आहे याचा अर्थ असा तर लागत नाही ना की तुमचं देवाशी वैर आहे किंवा देव काहीतरी चुकीचं करतोय. Amen. आमेन. And moreover, our personal pursuit also is very important. What are we targeting at? आणि व्यक्तिगत हेतू पण आपले महत्वाचे आहेत हो, की व्यक्तिगत हेतू आपले काय आहेत, आपल्या व्यक्तिगत रीतीने आपल्याला काय हवंय, आपण कशासाठी झटतोय. See, there are people who are working with me. काही माणसं जी माझ्या बरोबर काम करत They are होती, working for me. माझ्यासाठी काम करत आहेत, And they don't have the ambition. त्यांना महत्वाकांक्षा राहिलेल्या नाहीत. They say, Pastor, we will see that your ministry grows. आणि ते एवढंच म्हणतात की पास्टर आम्ही एवढंच पाहणार आहे, आमचं काम एकच आहे की तुमची सेवा वाढली पाहिजे. Does that mean it is that ministry is mine, that I pocket that ministry? याचा अर्थ असा आहे का की सेवा माझी आणि त्या सेवेला मी खिशात घातले? No, this नाही. ministry is God's. सेवा देवाची आहे. So when they are helping me in my ministry, they are helping my God. पण जेव्हा ते मला मिनिस्ट्रीमध्ये मदत करताय ते देवाला मदत So करताय. there is nothing wrong in somebody saying, I want to help Pastor Peter. तर कोणी जर असं म्हटलं की मला पास्टर पीटरला मदत करायची आहे तर त्यात काही चुकीचं नाहीये. Amen. आमेन. Like your Johnny sir. समजा जॉनी सर He is always there. नेहमी असतात, Pastor, I will propagate your ministry. पास्टर मी तुमच्या मिनिस्ट्रीला पुढे घेऊन जायचं पाहतोय. मला What does it show? याचा अर्थ काय He has no personal ambition. की त्यांना व्यक्तिगत महत्वाकांक्षा आता राहिलेल्या नाही. He is a helper to me. माझ्यासाठी ते एक मदतनीस आहे. And when he is a helper to me, he is a helper to my God. आणि जर ते मला मदतनीस आहे तर ते माझ्या देवाला Because मदतनीस आहे. God has called me. कारण देवानी मला पाचारलंय. I mean, I cannot say, no, he has not called me. आणि मी असं तर म्हणू शकत नाही ना की देवानी मला पाचारलेलं नाही. And there is no pride in saying that, it's not pride in saying that God has called me. आणि देवानी मला पाचारलंय हे म्हणणं पण काही गर्वाचे बोल नाहीये, It is the truth. हे सत्य आहे. And I have to let people know आणि about it. मला हे लोकांना कळवून दिलं पाहिजे की मला देवानी And पाचारलंय I need people. आणि मला लोकांची गरज आहे. Amen. Amen. I need people. मला लोकांची गरज आहे ना. But if people have their own ambition, then they cannot work with me. पण मग लोकांना स्वतःच्या महत्वाकांक्षा असल्या ना की ती लोक माझ्या बरोबर काम करू शकत नाहीत. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? Saul was not a good king. शाऊल काही चांगला राजा नव्हता. Because David always sought the nation's best. कारण दाविदानं नेहमी देशाची भलाई पाहिली की माझ्या देशाचं चांगलं झालं He पाहिजे. always sought the nation's highest good. दाविदाने नेहमी देशाची भलाई की देशाचं सगळ्यात चांगलं कसं होईल तेच त्यांनी पाहिलं. And Israel was one under David. आणि दाविदाच्या राज्याखाली इस्रायल नेहमी एकत्र राहिलं. One. एक They worshipped one God. एकीनं राहिलं. एकाच देवाची इस्रायलने आराधना केली दाविदाच्या कारकिर्दीत. In his time, there were no two gods. दाविदाच्या राज्यामध्ये दोन देव नाही, एकच देव. Why? का? Because his heart was not divided. कारण दाविदाचं पहिलं तर स्वतःचं हृदय दुभंगलेलं नव्हतं. His heart was fixed on God. दाविदाचं स्वतःचं हृदय देवावरती केंद्रित होतं. Amen. आमेन. Whereas Solomon was not like that. शल्मोन मात्र तसा निघाला नाही. Because he loved his wife more than his God, he built many high places for them. कारण शल्मोनाने आपल्या देवापेक्षा जास्त आपल्या बायकांवर खूप प्रेम केलं आणि म्हणून त्यांच्या खुशीसाठी त्याने उंच टेकड्यांवरती दुसरी पुजायची जागा करून ठेवली. But David did not. दाविदाने असा उद्योग केला नाही. See? एकच देव. Even when he got married to Bathsheba, Bathsheba became strong later on. बशीबेशी जेव्हा दाविदाने लग्न केलं ना ती बशीबा पण नंतर खूप खंबीर झाली. Bible says in Proverbs also बायबल मध्ये लिहिलेलं आहे, नीतिसूत्रांमध्येही लिहिलेलं आहे that she was a strong backbone for her son Solomon. आणि तिचा मुलगा शल्मोन, त्या शल्मोनासाठी पाठीचा कणा बनली ती बशीबा. Yes. She was well honored. खूप मानास्पद ठरली. What does it show? याचा अर्थ काय लागतो? David taught her certain की percepts from the word. दाविदाने नक्कीच बशीबेला शब्दातनं वचनातनं देवातलं जरूर काहीतरी शिकवलं. And one of the reasons that's why God says David is after my own heart is आणि because of म्हणून these things. आणि या ज्या काही बारीक गोष्टी आहेत ना या गोष्टींपायीच मला असं वाटतं की एक कारण आहे
की देव म्हणतो दावीद माझ्या हृदयामागचा आहे. Somehow David was living for God. कसं तरी करून दावीद देवासाठी जगत होता. Amen. Amen. He had no personal ambition. त्याला व्यक्तिगत महत्वाकांक्षा काही नव्हती. If he had personal ambition, he would have killed Saul. व्यक्तिगत महत्वाकांक्षा दावीदात असत्या तर त्याने शौलाला कधीच ठार मारलं असतं. But he didn't. पण त्याने नाही मारलं. But Saul had personal ambition. पण शौलाला मात्र व्यक्तिगत महत्वाकांक्षा खूप. He wanted David out of his life, out of his way. शौलाला दावीद खपायचाच नाही की मला दावीदाचं तोंड बघायचं नाही, मी या माणसाला मारीन, खून करीन मी याचा. Amen. That's too much. That's why God said, म्हणून देव बोलला, I have found David, son of Jesse, a man after my own heart. मला दावीद सापडलेला इसायाचा मुलगा की जो माझ्या हृदयामागचा माणूस आहे. And he will do everything I want him to do. आणि तो सर्व काही जे मला हवं आहे ते करेल. See, आमेन. why did God reject Saul? दावीदाने परमेश्वराने शौलाला का नाकारलं? See, God could have chastised Saul. आता परमेश्वर किंवा देव शौलाला शिस्त लावू शकला असता, अनुशासन करू शकला असता. See, God chastised David, isn't it? देवाने दावीदाला शिस्त लावली, अनुशासन केलं. But पण God did not chastise Saul. देवाने शौलाला मात्र शिस्त लावली नाही. God punished Saul. तर शिक्षा केली शौलाला There's a देवाने. difference between chastisement and punishment. शिस्त लावणं, अनुशासन लावणं आणि शिक्षा देणं Yes. यात फरक आहे. देवाने शौलाला शिक्षा केली, देवाने दावीदाला शिकवून शिस्त लावली. See, chastisement means disciplining. अनुशासन म्हणजे शिस्त, डिसिप्लिन. Like your parents chastise you. जसं तुमचे आई वडील, तुमचे माता पिता तुम्हाला शिस्त लावतात. But the policemen punish you पण for पोलीस your wrongs. तुमच्याकडनं काही चूक झाली तर पोलीस तुम्हाला शिक्षा करतात. See? आमेन. God punishes you कोर्ट तुम्हाला शिक्षा करतं for your wrongs. की तुम्ही काही समजा चुकीचं केलेलं आहे तर त्यासाठी कोर्ट शिक्षा करतं, पण माता पिता शिस्त लावतात. But the parents chastise you. पालक आपल्याला शिस्त लावतात. And here we see, इथे आपण पाहतो when David sinned, God chastised him. दाविदाकडनं जेव्हा पाप झालं देवाने त्याला शिस्त लावली. When Saul sinned, God did not chastise him. शौलाकडनं जेव्हा पाप झालं तेव्हा देव शौलाला शिस्त लावायला आला नाही, God punished him. तर देवाने त्याला शिक्षा केली. Why did God punish Saul and not chastise Saul? आता देवाने शौलाला शिक्षा का केली? शौलाला का शिस्त लावली नाही देवानी जी दाविदाला लावली Why होती? did God allow Saul to die? देवाने का शौलाला मरू दिलं? का त्याला सुधरवलं नाही? का त्याला शिस्त लावली नाही? का त्याला मॅनर्स शिकवले नाहीत? While God did not punish David but chastised him. का देवाने दाविदाला शिक्षा केली नाही पण त्याला सारखं सारखं शिस्त लावून शिकवलं की असं नाही, असं असं नाही, असं, And he let him live. आणि त्याला जगू दिला दाविदाला देवानी. Once God said, 3 kinds of chastisement I am sending to you एकदा देव दाविदाला म्हणाला की 3 पद्धतीचं अनुशासन मी तुला करणार आहे for your sins. तुझ्या पापांखातर. You choose. त्या 3 मधनं तू निवड. I mean, it's just like a father telling. म्हणजे एखादा बाप आपल्या मुलांना सांगत असतो तसं देव त्याला सांगता की 3 पद्धतीचं अनुशासन, 3 पद्धतीचं डिसिप्लिन मी तुला लावण्यासाठी देतोय समोर, त्यातलं एक निवड. See, why God has to go to that extent and say 3 kinds of things I am chastising you with, you choose now. म्हणजे देव एवढ्या पराकाष्ठेला का गेला दाविदाशी बोलताना, दाविदाशी कारभार करताना की तुझ्या समोर मी 3 अनुशासन ठेवत आहे, त्यातनं एक पिकअप कर आणि त्या पद्धतीनं मी तुला शिस्त लावीन. And in all that 3 chastisement, there was not death in it. आणि त्या 3 अनुशासनात मरण मात्र नव्हतं. Why? का असं? Why did he allow him to live? का दाविदाला देवानी जगू दिलं? Why didn't God give 3 options to Saul? का देवाने असे 3 ऑप्शन किंवा पर्याय शौलाला कधी दिले नाहीत? You answer it yourself. तुम्ही स्वतः उत्तर द्या ना. Because of his heart. हृदय. Your heart is very important. तुमचं हृदय फार महत्वाचं आहे. The heart of the matter is the matter of the heart. Heart. हृदय. You will- खोट आली. I'm telling you, you will not die तुम्ही नाही मरणार. if you become like David. जर तुम्ही दाविदासारखे झालात ना तर मरणार नाहीये. काळजी आणि टेन्शन घेऊ नका. You will not die before your time. तुमच्या ठरलेल्या वेळेवर एक तर तुम्ही मरणारच नाहीये. And even when God judges you, it will be chastisement. आणि जेव्हा देवही तुमचा न्याय करेल ना तेव्हा देव तुम्हाला काहीतरी शिस्त आणि अनुशासन लावेल. It's not punishment. शिक्षा नाही करणार. आमेन. Both were kings. दोघेही राजे होते. Both were selected by God. दोघेही देवाने निवडलेले, शौल महाराज तर दावीद महाराज. God loved them both. देवाचं दोघांवर प्रेम.
God said, Saul, I will establish your family forever. आणि देव म्हणाला, शौला तुझा परिवार मी कायमचा प्रस्थापित करीन. God told David, I will establish your kingdom forever. देव दाविदाला म्हणाला, तुझं राज्य मी कायमचं प्रस्थापित करीन. But see, पण the पहा, difference फरक पहा ना. is the heart that matters. हृदय फार महत्वाचं असतं. हृदयाने खूप फरक पडतात. Some people, they make one mistake and they are gone forever. काही लोक एक चूक करतात, कायमचे गेले. Others make 10 mistakes, they are not gone forever. बाकीची माणसं जरी 10 चुका त्यांच्याकडनं झालेल्या असतात तरी जात नाहीत, असतात. And then we say, आणि आपण मग म्हणतो, does God show favoritism? म्हणजे असं कसं, देवाचे आवडते नावडते आहेत का? It all depends on your condition of your heart. देव भेदभाव करतो का? असं नाही. देव हृदय बघतो He की studies your life. तुझ्या जीवनाचा तो अभ्यास करतो की तुझ्या हृदयाची अवस्था कशी आहे. He does not study just one day's life. एक दिवसाचं तुझं जीवन तो बघत नाही. Every day walk, he sees you. रोज तू कसा चालतो देव पाहतो. Every day. रोज. What kind of love you have for him. कुठल्या पद्धतीचं प्रेम तुझ्या हृदयात To त्याच्यासाठी what आहे. extent you will go all out for God. कुठल्या प्रमाणात तुम्ही देवासाठी ऑल आउट जायला तयार आहात. Say, he will see, he will देव study. बघेल, देव याचा अभ्यास करेल And he will not forget it. आणि देव विसरणार नाही हे. What you did for him, what you do for him, he will not forget. तुम्ही जे देवासाठी केलंय, तुम्ही जे देवासाठी करत आहात ते देव कधी विसरणार नाही. All the sacrifices, all the love you shed for my Lord Jesus Christ, जे he काही will not प्रेम. forget, he will not neglect. जे काही प्रेम तुम्ही माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी करता, प्रभू येशू ख्रिस्तावर करता, जे काही त्याग, जी काही अर्पण तुम्ही त्याच्यासाठी करता, तो ते विसरणार नाहीये. He will not forget. तो नाही विसरणार. He हे knows सगळं. it all. त्याला सगळं माहित आहे. And when the time comes आणि जेव्हा वेळ येईल that he has to judge you, की आता त्याला तुझा न्याय करायला लागणार, he will chastise you in such a way that it does not really harm you. त्याला तो अशा पद्धतीचं काहीतरी अनुशासन तुला करेल की ज्यातनं तुला इजा होणार नाही, पण तू सरळ होशील. So it was the condition of David's heart that caused God not to punish him but only to chastise him. तर दाविदाच्या हृदयाच्या अवस्थेनं देवाला दाविदाला शिक्षा करू दिली नाही, तर अनुशासन आणि शिस्त लावू दिली. Moreover, God said, आणि त्याहूनही जास्त देव म्हणाला, Saul, I reject him completely. शौलाला मी आउटराईट अगदी पूर्ण नाकारलाय. आता Reject him. मी त्याला नाकारलाय. Can you imagine? God placed him and now God rejects him. म्हणजे देवानेच त्याला नेमलेला होता, पण आता वेळ आली की देवच म्हणतो, शौल मला नको, मी त्याला नाकारलाय. Certain things that we do against God, काही गोष्टी ज्या देवाविरुद्ध आपण करतो, it can turn his heart away from you. त्या देवाचं हृदय तुमच्यापासून फिरवून घेऊ शकतात. Yes. You need to know the pulse of God. You असं need to नाही. know what pleases him. You need to know what displeases him. तुम्हाला हे कळायला हवं की देवाची नाडी काय आहे, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही ते शिका. Say, he understands your weakness. देव समजून घेतो तुमच्यात अशक्तपणा काय आहे, किती आहे. देव हे समजून घेतो. See, weakness is one thing, rebelliousness is quite another. अशक्तपणा वेगळी बाब आहे, हो. बंडखोरपणा वेगळी बाब आहे. See, when you are weak, you are not touching his throne. आपण अशक्त असतो त्याला देवाच्या सिंहासनाला बोट लावत नाही. Saul was being rebellious. शौल मात्र बंडखोर झाला. God never rejected David. देवाने दाविदाला कधीही नाकारलं नाही. God never used that word rejection to David. देवाने दाविदासाठी हा रिजेक्शन किंवा मी त्याला नाकारलं हा शब्द कधी वापरला नाही. God chastised him, तर देवाने त्याला अनुशासन केलं, at times severely. कधी कधी प्रचंड म्हणजे कडक अशी शिस्त But लावली. God said, I will never give up on David. पण देव म्हटला, मी दाविदावर हार नाही मारणार, हे पोरग माझं आहे. Say, I will still use him mightily. मी याला महान रीतीनं वापरणार आहे, कारण याचं हृदय फार बरोबर आहे. ते शौल कुछ काम का नाही. Let your heart be sold out for God. तुमचं हृदय देवासाठी विका. You have misunderstandings in the church. You have misunderstandings in the family. Don't put the whole thing on God. परिवारामध्ये तुमची काही गैरसमजूत झाली, चर्चमध्ये काहीतरी गैरसमजूत वादिवाद झाले, खापर देवावर फोडू नका. Don't stop the work of God. देवाचं कार्य थांबवू नका. हे तो चलते रहेगा बेटा. Say, I will work for God. मी देवाचं कार्य करीन, I will still love him. मी देवावर प्रेम करीन, I will love my enemies माझ्या शत्रूंवर सुद्धा मी प्रेम करीन, because I want to work for God. कारण मला देवाचं कार्य करायचंय. आमेन. See, when you want to work in your company, you will come across many
people who will go against you. आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असतो, काम करायची इच्छा असते, आपण काम करत असतो, त्याला बरेच काही लोक आपल्या विरुद्ध येतील, काय काय होईल, Somehow पण कसं तरी करून you overcome those things. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर मात करताना की And हा you're बरोबर still आहे. working there. आणि तरी त्या कंपनीमध्ये काम करता की नाही, You come home. तुम्ही घरी येता, You grumble, you gripe, you complain. तक्रार करता, कुरकुर करता की कंपनीत हा बरोबर नाहीये, तो तसा आहे वगैरे वगैरे. But early morning next day you take your tiffin and go to पण work. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डबा बांधून कामाला जाताना, We still go to work. तरी कामाला जाताना, And some of us have been working for 20 years. आणि आपल्यातले काही जण त्या कंपनीत त्या ऑफिसमध्ये 20-20 वर्ष कामाला आहेत, Say, हा, we are still working there. तरी आपण तिथं नोकऱ्या करतो ना, Because we know how to cover it up. का आपल्याला माहिती असतं की सगळं झाकून कसं ठेवायचं, Praise the Lord. की इशू मत कीजिए. Saul looked very majestic. शौल दिसायचा असा शाही, And every bit he looked like a king on the outside. आणि बाहेरनं इतका शाही दिसायचा शौलला की पाहता क्षणी कोणी म्हणेला राजाच. Anybody looking at David will never say he is fit for a king. आणि कोणी दाविदाकडे पाहिलं तर कधी म्हणणार नाही असं की हा राजा आहे, कारण की दाविदाची ढब, दाविदाचं म्हणजे दावीद असा शाही वाटायचाच नाही. Say, but inside he was a king. पण दावीद आतून राजा होता, His heart was a king's त्याचं heart. हृदय राजाचं हृदय होतं. Your heart is very important for God. तुमचं हृदय देवाला फार महत्वाचं Man आहे. sees the outside, God sees the inside. माणूस बाहेर न पाहतो ना, म्हणून तर घोटाळे होतात ना. देव आतून पाहतो, तिथं आपण वाचतो. If God had seen me on the outside, I would have been rejected देवाने जर outrightly. बाहेरून मला पाहिलं असतं आणि बाहेरचं रूप माझं गृहीत धरलं असतं तर मी तर आज कुठेही नोवेरच असतो. Because there are many handsome people around, isn't कारण it? माझ्यापेक्षाही जास्त कितीतरी सुंदर आणि हँडसम लोक या जगात आहेत. Amen. Amen. I would have been rejected outrightly. आणि मला तर त्यांनी असं म्हणजे तोंडा देखत नाकारला असता जर बाहेरचं रूप पाहिलं असतं फक्त माझं तर. But inside I am a king. पण आतून मी राजा आहे. I am a sold out for God. आतून मी देवासाठी विकलेल्या I am a आतपाटी lover आहे. of my God. मी माझ्या देवाचा प्रेमी आहे. You mock me, you rail me, you laugh at me, you do anything. तुम्ही मला बघून हसा, माझी थट्टा करा, मला नावं ठेवा, माझ्या पश्चात काही माझं बोला, मला काय लागत नाही It does not shake me आणि मी हलत नाही. because of my steadfast love towards my कारण God. माझं देवावरती जे सातत्याचं प्रेम आहे ना, त्या प्रेमापायी मला काही फरक पडत नाही. When God chose David, जेव्हा देवाने दाविदाला निवडलं, what was it about his heart that he recognized as being like his own? दाविदाच्या अंतःकरणाविषयी, हृदयाविषयी असं काय होतं की ज्यापायी देव शेवटी असं म्हणाला की हा माणूस माझ्या हृदयामागचा माणूस आहे, असं ते दाविदाच्या हृदयात होतं See, काय? that's what we are seeing now. त्याचाच अभ्यास चाललाय की असं ते त्याच्या हृदयात होतं It's काय? all the matter of the heart. सगळं हृदयाचं प्रकरण आहे. हृदयाचं आपण बोलत नाही, पण आत बरंच काय असतं. It's not outside how you bow down or how you smile. बाहेर नाही की आपण कसं म्हणजे वागतो, कसे हसतो, बाहेर नाही. See the difference between him and Saul. दावीद आणि शौल यांच्यातला फरक पहा ना. Saul feared man. शौल माणसांना घाबरायचा, David feared God. दावीद देवाला घाबरायचा. If you fear man, तुम्ही जर माणसाला घाबरला you will live for men. तर तुम्ही माणसांसाठीच जगत राहाल. लोकांना काय घाबरायचं? And you will do everything that will please man. आणि जे लोकांना आवडतं तेच करत राहाल, जर लोकांना घाबरत राहाल तर Then you cannot please Jesus. मग तुम्ही येशूला प्रसन्न करू शकणार नाही. Because many times when you please Jesus, you displease people. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आपण येशूला प्रसन्न करतो त्याला बरीच माणसं आपल्यावर नाखुश होतात. Amen. So what will you do? मग काय करणार आपण? You have to please Jesus finally. तुम्ही शेवटी येशूलाच प्रसन्न करायचं आहे ना. David feared God. दावीद देवाचं भय बाळगायचा. Do you fear God? तुमच्यामध्ये देवाचं भय आहे का हो? Amen. आमेन. David walked in humility दावीद नम्रतेनं चालायचा, while Saul walked in pride. शौल गर्वानं David चालायचा. walked in humility. दावीद नम्रतेनं चालायचा David willingly repented. आणि दावीदानं स्वेच्छेनं पश्चाताप केला He confessed his sin. आणि कबूल केलं स्वतःचं पाप की इथं मी चुकलेलो आहे. He never covered his sin. त्याने कधी स्वतःचं पाप झाकलं नाही की मी नाही केलं, मी नाही केलं, मी नाही केलं, मी केलं, माझ्याकडनं चुकलं, आय एम सॉरी. Amen. आमेन. But Saul will never confess. पण शौल नाही कधी कबूल करणार आय एम सॉरी. Samuel, you didn't come. शमूएल सर तुम्ही आला नाही, That's why I made this offering. म्हणून मी अर्पण चढवलं, तुम्ही म्हटला येतो आला नाही. सगळी कारण म्हणजे
Always some kind of excuses. काही ना काही कारण म्हणजे दुसऱ्याच्या Always the other person is to be blamed, never us. दुसऱ्याच्या डोक्यावर नेहमी खापर फोडायचं. हे बरोबर नाही, ह्याने केलं नाही, ही आलीच नाही. अरे पण तू कुठं होती? He was not a priest to offer the sacrifice. तो काय याजक नव्हता ना शाऊल की त्याने अर्पण चढवून टाकावं? He should have waited. त्याने शमूएलाची वाट पाहायला हवी होती ना. He was afraid of the people. लोकांना घाबरला तो. He was afraid of losing his crown and घाबरला throne. की माझा मुकुट जाईल, माझं राजासन जाईल. शाऊल घाबरला. He never trusted in God. त्याने देवावरती विश्वासच कधी ठेवला नाही. David trusted in God. दाविदाने देवावर विश्वास ठेवला. He knew how to walk with God. He knew how to repent, when to repent. दाविदाला माहिती होतं देवाबरोबर कसं चालायचं, कधी पश्चाताप करायचा, कधी पश्चाताप करायचा नाही. जे आहे ते देवामुळेच आहे. See? आमेन. Saul was saving his skin. शाऊल स्वतःची कातडी वाचवत होता. I will not fight Goliath. मी नाही गल्यातशी भांडणार. But wasn't he very tall? अरे पण तो किती उंच होता ना. Saul also was very tall. शाऊल फार उंच होता. Head and shoulder, he was taller than all Israel. म्हणजे संपूर्ण इस्रायलमध्ये शाऊल सगळ्यात उंच होता. Goliath was taller. गल्ल्यात सगळ्यांहून उंच होता. But if anybody could have fought with Goliath, it should have been Saul. पण गल्ल्याताशी जर कोणी लढायला उभं राहू शकत होतं किंवा जाऊ शकत होतं तर शाऊलाने जायला हवं होतं, कारण शाऊल पण उंच पुरा असा होता. Because he was taller than all Israel. कारण संपूर्ण इस्रायलमध्ये उंच तो. So finally he had to fight. म्हणजे शेवटी शाऊलानेच गल्ल्याताशी भांडायला लढायला जायला हवं होतं. And moreover, a king should fight for his subjects. आणि तसं म्हणायला गेलं तर राजानीच प्रजेसाठी लढायला पाहिजे ना. But he didn't. पण नाही याला. David, the smallest, दावीद एकदम ठेंगणा went and fought with Goliath. गेला आणि गल्ल्याताशी लढला. He was not afraid to die. घाबरला नाही की मी मरीन मेलो तर मेलो. He said, my God's name should not be tarnished. माझ्या देवाच्या नावाला डाग लागता कामा नये. म्हणजे कमाल आहे, मी जाणार. Living for God, living for God. देवासाठी जगणे. मेलो तर मेलो. Right from childhood, अगदी बालपणापासून David knew his God. दाविदाला त्याचा देव माहिती होता की हा माझा देव आहे, हा कोण आहे, कसा आहे, काय आहे, मी कुठून आलो, कसा, हे सगळं तो आहे. But Saul was searching for his father's donkey. शाऊल जेव्हा आपल्या बापाचं गाढव शोधत होता. Saul was searching for his father's donkey. शाऊल बापाचं गाढव शोधत होता. We never hear Saul doing anything extraordinary for God or आपण कधी कसं- even for his donkeys. आपण कधीच असं वाचलं नाही, ऐकलं नाही की शाऊलाने काहीतरी अलौकिक असं देवासाठी का त्याच्या गाढवासाठीही केलं असेल. You never hear that he was ready to die for his donkey. का शाऊल आपल्या गाढवासाठी मरायला तयार झाला असेल असंही आपण कुठे वाचलेलं ऐकलेलं नाही. But we hear that David was ready to die for his sheep. पण दावीद त्याच्या मेंढ्यासाठी मरायला तयार झाला आपण हे वाचलेलं आहे. Yes. हो. He fought with the lion and the bear. म्हणजे पार सिंहाशी आणि असुराशी जाऊन लढला हो की मेंढरं माझी सुखरूप राहिली पाहिजेत. But how did Saul's donkey get lost? पण मग शाऊलाचं गाढव हरवलं कसं? We don't know. आपल्याला माहित नाही. Didn't he take proper care of it? म्हणजे गाढवाला त्यांनी नीट सांभाळलं नाही, गाढव Maybe. कंटाळला आणि पळून गेला. हो सकता है. Maybe he was not properly taking care of the donkey. कदाचित तो गाढवांना नीट सांभाळत नसेल, गाढव वैतागलं गेलं. He was only enjoying life. आणि तो फक्त मजाच करत असेल. And then his father came to know this, and then he chased him and go search for the donkey and don't come back till आणि you find मग my donkey. शौलाच्या वडिलांना कळलं असेल हे, तर शौलाचे वडील त्याला म्हटले असतील की अरे आपली गाढवं, आपलं गाढव असं कसं गेलं, जा जाऊन शोधून आण. You know then how he was searching for his donkey. आणि मग गाढवाला शोधतायत शाऊल साहेब. He said, I will not go alone. Let one servant also come with मी me. एकटा नाही जाणार, माझ्या बरोबर एक नोकर द्या. But David was all alone. दावीद एकटा. He was कोण नाही? protecting his father's sheep, आपल्या वडिलांच्या कळपाला सांभाळतोय. willing to take on a lion and a bear. सीमावर अस्वलावरती झडप मारून भांडायला लढायला तयार की मेंढ सुखरूप राहावीत. स्वतःची पण नाही, बाबाची. Ready to fight Goliath गल्ल्यादाशी लढायला तयार because he feared only God. की फक्त देवाचं भय आहे माझ्यामध्ये, माझ्या देवाच्या नावाला कुठे डाग लागता कामा नये. Say, learn to trust on God. देवावरती विश्वास ठेवायला शिकला. कुणी जात नाही, मी जातो. कुणी करत नाही, मी करतो. He had faced many challenges in life, अनेक आव्हानं त्याच्या जीवनात आली. and he knew that God is going to help him. आणि त्याला माहिती होतं की देव मला मदत करेल. And on each case, his faith was being developed in his आणि God. प्रत्येक घटनेमध्ये त्याचा देवावरचा विश्वास असा दणकट होत गेला. Amen. Amen. When your faith grows, जेव्हा आपला विश्वास वाढतो God is happy with you. त्याला देव आपल्यावर प्रसन्न होतो. Your faith should grow. आपला विश्वास वाढायला पाहिजे. But your faith will not grow if you don't meet a lion or a bear. आपण सिंहाला अस्वलाला भेटलो नाही तर आपला विश्वास वाढणार नाही. See,
Each one of us will face a lion and a bear and Goliath in our lives. आपल्यातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला गल्ल्यात म्हणा, अस्वल म्हणा, सिंह म्हणा यांना तोंड द्यावं लागणार आहे. जे द्यायचं त्यातनं पळवाटा काढायच्या नसतात. Each one of you face a Goliath. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गल्ल्यात येतोच. You cannot call David to fight for your Goliath. तेव्हा तुझा गल्ल्यात लढायला दावीदाला बोलवणार आहे का तू? You have to become a David. त्याला तू दावीद बनायचं. Because कारण God will fight for you. देव तुझ्यासाठी लढेल. God will stand for you. देव तुझ्या बाजूने उभा राहील. When we face challenges at work जेव्हा आपण आपल्या नोकरीत म्हणा, कामात म्हणा, आपल्याला काही आव्हानं or येतात, in other areas of our lives, का आपल्या जीवनातल्या इतर काही क्षेत्रांमध्ये काही आव्हानात्मक प्रसंग निर्माण होतात, how are we dealing with them? त्याला त्या सगळ्या प्रसंगांना आपण कसा हाताळतो ते महत्वाचं आहे. Do we let the enemy take ground, आपण शत्रूला तिथं जागा घेऊ देतो का? or do we take up the challenges and face the challenges and trust God to give us victory in those areas? का आपण आव्हान स्वीकारतो आणि देवावरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो की देवाने आम्हाला आपल्याला या सगळ्या क्षेत्रांमध्ये विजय द्यावा? Every time you put God in your crisis, God comes more closer to you and He loves you even more. तुमच्या सर्व संघर्षांमध्ये तुम्ही देवाला टाकलं ना की देव अजून तुमच्या जवळ येतो. The problem with people is in their crisis they never approach God. लोकांची समस्या ही आहे की लोक आपल्या संघर्षपूर्ण परिस्थितीमध्ये देवाकडे येत नाही. तो घोटाळा आहे. And even if they approach God, they approach Him just once, and then if He doesn't help them, then they forget God forever. आणि देवाकडे आले तरी फक्त एकदाच येतात आणि त्या एका वेळेला देवाने मदत केली नाही तर ते देवाकडे परत येतच नाही. Amen. Amen. We have to daily fight our Goliaths with the strength of God. असं नाही, आपण दररोज आपल्या गल्ल्यातांना देवाच्या शक्तीने लढलं पाहिजे. Amen. आमेन. If we can't do this in our daily lives, आपल्या दररोजच्या जीवनात जर आपल्याला हे करता आलं नाही then how can we expect to stand when Goliath-sized problems come in our way? तर मग आपल्या मार्गामध्ये गल्ल्याताच्या आकारा एवढे, मापा एवढे, साईज एवढे मोठे प्रॉब्लेम किंवा काहीतरी असे समस्या आल्या तर आपण त्याला तोंड कसं देणार? If you have not faced in your life lion and bears, then you will never face Goliath. अस्वलाला आणि सिंहाला आपल्या जीवनात आपण तोंड दिलं नसेल तर गल्ल्याताला काय तोंड देणार आहे आपण? Little fights develops greater faith in you to face your Goliaths in छोट्या life. छोट्या लढाया रोज करून आपला विश्वास वाढतो आणि मोठ्या लढायांसाठी आपण तयार होतो. Amen. Amen. Even Jesus knew how to trust His Father. येशूलाही माहिती होतं की देव जो बाप त्याच्यावर मी विश्वास कसा ठेवायचा. And He knew that He should not fear any man. आणि येशूलाही माहिती होतं की मी कुठल्याही माणसाला घाबरायचं नाहीये, माणसाचं भय मला नको. And He wasn't even afraid of upsetting certain people. आणि काही लोक त्यामुळे नाराज होतील, नाखुश होतील याचं टेन्शन येशूला नव्हतं. Disciples said, Lord Jesus, what you said offended the Pharisees. शिष्य म्हणाले, प्रभू येशू तुम्ही जे बोलला त्यातनं परुषी आहेत ना ते नाराज झालेले आहेत. Jesus said, I'm not bothered. येशू बोलला परुषी नाराज झाले तर झाले. I have to tell the truth. मला सत्य बोलावंच लागेल. See? People can digest lies but not the truth. लोकांना खोटं पचवता येतं पण सत्य पचवायची ताकद कमी लोक ठेवतात. But truth cannot be altered. पण सत्याला रफू करून होत नाही. See, you can have two lies but you cannot have two truths. दोन खोटी असू शकतात, दोन सत्य असत नाहीत. You cannot mellow down truth. सत्याला आपण पातळ नाही करू शकत. ते जेवढं जाड आहे तेवढंच जाड राहील. See, a lie may have various dimensions. पण खोटं जे आहे त्याला अनेक पैलू असतील. You can call it white lie or whatever lie. त्याला तुम्ही कुठलंही खोटं म्हणा, झूट म्हणा, सफेद झूट म्हणा, काही म्हणा. See, you don't have a safed truth सफेद सत्य or नसतं grey truth. का ग्रे. No gray areas in truth. Truth stands all alone. It is truth or not. सत्य सत्यच आहे. एक तर ते सत्य आहे नाही तर नाहीये. सत्याला दुसरे रंग नाहीत. Amen. आमेन. That's why Jesus took on the greatest Goliath the world had ever seen. That is the devil himself. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने जो सगळ्यात मोठा गल्ल्यात जगाने कधी पाहिला नसेल इतका मोठा सैतान खुद्द त्याचंच आव्हान स्वीकारलं. He went against death. मृत्यू विरुद्ध गेला येशू. Amen. Amen. He won victory over death. आणि मृत्यू विरुद्ध त्याने विजय घेतला. And that's why God said, this is my beloved son in whom I'm well आणि pleased. म्हणून देव म्हणाला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच्यावर मी प्रसन्न आहे. Don't you know that I'm in my father's business? तुम्हाला माहित नाही मी माझ्या पित्याच्या व्यवसायात आहे. See? He had to finally tell his parents. शेवटी त्याला आपल्या भूतलावरच्या पालकांना हे सांगावं लागलं.
Some people may not like it काही लोकांना हे आवडणार नाही that a 12-year-old boy is saying it to the parents, की 12 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांना असं म्हणतोय. but certain truths have to be told if it does not register some people. पण काही सत्य जर लोकांना तशी उमगत नसतील तर बोलून दाखवावी लागतात. Amen. Amen. And so if you want a heart like God's own heart, आणि म्हणून जर तुम्हाला देवाच्या हृदयासारखं हृदय हवं असेल we also should take a stand like David. तर आपण पण दाविदासारखं स्टँड घेतला पाहिजे. Amen. आमेन. आमेन. Next point. पुढचा मुद्दा. I'll just continue with it 1 minute because I want to add some more things. मला काही गोष्टी अजून भरीला घालायच्या आहेत With prudence. सुज्ञतेनं, Because I want to speak a lot on prudence. कारण मला सुज्ञतेवर खूप बोलायचं आहे. The Lord wanted me to give on prudence. प्रभूची इच्छा होती की मी सुज्ञतेवर बोलावं. In fact, I wrote a message on prudence. उलट पक्षी मी तर सुज्ञतेवर एक संदेशच लिहून Because the टाकला. Lord said people are anointed, people do many things, but in prudence they lack. कारण प्रभू मला म्हणाला की लोक अभिषिक्त आहेत, लोक बरंच काही करत आहेत, पण त्यांना सुज्ञता कमी पडते. Because we live in a world कारण आपण अशा जगात राहतो where priority is given to wisdom. जिथं प्राधान्य ज्ञानाला दिलं जात आहे. Amen. Much of our life is invested in knowledge, in education, in all these things. आपलं जास्तीत जास्त जीवन किंवा आपलं बरंच जीवन बुद्धी म्हणा, ज्ञान म्हणा, शिक्षण म्हणा या गोष्टींमध्ये जातं. We invest in power, we invest in money, आपण सामर्थ्य, पैसा याच्यात गुंतवणूक करतो. we invest in education. आपण शिक्षणात गुंतवणूक करतो. People place importance आणि लोक on all त्याला these things. लोक या सर्व गोष्टींना प्राधान्य आणि महत्त्व देतात. Even the schools. शाळांना What kind of schools do we go? की कुठल्या पद्धतीच्या शाळेत आपण जातोय. Even if the school is far off, the parents see that they send the children to the best school. आणि शाळा जरी लांब असली तरी ती अगदी नंबर 1 ची आहे ना, मग लांब असली तरी तिथेच पाठवायचं असं आई वडिलांचं चालतं. They like to hear when somebody asks which school your child goes to mention that big name of the school. तुमचं लेकरू कुठल्या शाळेत जातं असं इतरांनी विचारल्यानंतर आई वडिलांना एक त्या शाळेचं नाव अभिमानाने सांगायचं असतं. म्हणून पोरगं विचारत तासभर 2 तासभर ट्रेन मध्ये बसून त्या शाळेत. Amen. Or then what job do you hold? का तुमची काय नोकरी, तुम्ही कुठे कामाला आहे. If people ask, are you working? We say also the title of what post we have in that company. लोकांनी विचारलं की मग तुम्ही काय करता, काय म्हणजे कुठे, तर आपण आपली पोस्ट आपलं सगळं सांगून टाकतो. तुम्ही कामाला आहे का? हा, मी मॅनेजर आहे. मी विचारलं कामाला आहे का? आपण म्हटलं मॅनेजर आहे. मी विचारलं होतं कामाला आहात का? उत्तर काय हवं होतं? हो आहे. पण उत्तर काय आलं? मी मॅनेजर आहे. Amen. So we pride in our position, we म्हणजे pride in the titles काही we म्हणा, get. आपल्याला आपली पद, नाव, स्थान ह्याच्यामध्ये थोडासा अभिमान असतोच. Amen. We talk about someone being brilliant in a particular field, एखाद्या फील्ड मध्ये कोणीतरी अतिशय प्रवीण आहे आपण म्हणतो, famous for his accomplishments. आणि जे काही त्याने अचीव केलं त्यासाठी तो प्रसिद्ध आहे. The Bible does not downplay hard work and excellent training. आता बायबल काही कष्टाला आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाला खालचं मानत But नाहीये, it places more emphasis and importance on godly wisdom. पण आपल्याला बायबल यावर मात्र जोर देतं की तुम्ही दैवी ज्ञानाला जास्त महत्त्व द्या. Amen. महत्त्व द्या. सगळं असू दे पण त्याचं ज्ञान सुटू नका देऊ. Amen. किती शिका पण त्याचं ज्ञान असू दे. Because finally it is the heavenly wisdom that will put you over in life. कारण शेवटी स्वर्गीय ज्ञानच आयुष्यात आपल्याला वर नेणार आहे. Say, म्हणजे अगदी फायनलचं जे वर आहे ना तिथेही स्वर्गीय ज्ञानच नेणार आहे, आणि इथलं जे वर आहे ना तिथेही स्वर्गीय ज्ञानच नेणार आहे. okay, your school wisdom, and finally if you see half of what we studied in school is never put to practice in ठीक the आहे, world. शाळेतलं शिक्षण वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी जर गोळाबेरीज केली ना तर शाळेत जे काही शिकलेलो आहे त्यातलं अर्धही आपण जगात कधी वापरत नाही. Some have mastered in some one area, एखाद्याने एखाद्या विशिष्ट भागात काहीतरी मास्टरी केलेली then असते they become a school teacher somewhere else, आणि something मग else. तो भाग राहिलाच तसाच, म्हणजे ते शिक्षण तसंच राहिलं आणि ते शिक्षक झाले. I did science, म्हणजे मी सायन्स केलं, I became a teacher. मी डॉक्टर होणार होतो, झालं शिकलोही तसा, पण आता मी शिक्षक आहे. So finally you land up somewhere else. आणि शेवटी आपण आणि कुठेतरी पोहोचतो. And then moreover the final important thing is how much I get money. आणि सगळ्यात जास्त मग शेवटी महत्वाचं काय होतं की पैसे किती कमवायला मिळणार Amen. आहेत. कारण संसाराला लागल्यानंतर हे लागतात जास्त. मग तिथे आपण डिग्र्यांचे आणि शिक्षणाचे विचार करत बसत नाही, तिथे आपण म्हणतो की संसार नीट चालला पाहिजे. And many times बऱ्याच वेळेला what decisions to take. काय निर्णय घ्यायचे
The book knowledge will not help you. त्यात पुस्तकाचं ज्ञान तर मदत करणार नाही. Only godly wisdom will help you. तिथं दैवी ज्ञानच मदत What करतं. to answer, what to say, how काय to निर्णय say. घ्यायचा, काय बोलायचं, बरं कसं बोलायचं आणि कधी बोलायचं. Because कारण godly wisdom has an aspect of the knowledge of the future. दैवी ज्ञानामध्ये ना एक भविष्यातील ज्ञानाचा पैलू आहे. And accordingly you take a decision. आणि मग त्या पद्धतीनं आपण निर्णय घेत असतो जर दैवी ज्ञान आपल्यात असेल तर. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा. Knowledge is different, wisdom is different. प्रयत्न करा समजून घ्यायचा. विद्या वेगळी, ज्ञान वेगळं. Knowledge is now, wisdom is tomorrow. विद्या आत्ता आहे, ज्ञान उद्याच आहे. And God knows, God has wisdom. God knows tomorrow what will be required. आणि देवाला माहितीये, देवाकडे ज्ञान आहे. देवाला हे माहितीये की उद्या काय होणार आहे. See, whatever you do today may तुम्ही- affect your tomorrow. तुम्ही आज जे काही कराल त्याचा परिणाम कदाचित तुमच्या उद्यावर होईल. Some of the decisions we take now will affect tomorrow. काही निर्णय जे आपण आज घेऊ त्याचा परिणाम उद्यावर होईल. What we did before आपण जे अगोदर केलं has affected our today, isn't it? त्याचा परिणाम आपल्या आजवर झालेला आहे. Like if you decided not to go to school before, समजा आपण अगोदर असं ठरवलं की मी शाळेत जाणार नाही. काही सांग डॅडी, तू मी शाळेला जाणारच नाही. मी तेव्हाच ठरवलं लहान असताना की मी शाळेत जाणार मी नाही. जाणार नाही डॅडी. नाही ठीक जाणार मी आहे. शाळेला. So today what they are? मग आज ते काय आहेत? I mean nothing. काहीच नाही. So it affects them. म्हणजे परिणाम होतो ना. जे काही निर्णय आपण घेतो काल घेतले त्याचा परिणाम आजवर होतो. But if that time you said, okay daddy, I will go to school, पण त्यावेळेला जर तुम्ही म्हटलं असता की हो डॅडी मी शाळेत जाईन and you go to school, आणि गेलात see, it will affect your today तर and your परिणाम tomorrow. तुमच्या आजच्या दिवसावर उद्याच्या दिवसावर त्या गेल्या निर्णयांचे परिणाम होत असतात. So what decisions you took then has affected your future. तर तेव्हा जे निर्णय तुम्ही घेतले त्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर झालेला आहे. And if at that time, त्यावेळेला if you had godly wisdom, जर तुमच्यामध्ये दैवी ज्ञान असतं you would have taken the proper decision. तुम्ही योग्य निर्णय घेतले असते. And there are many other things. आणि अजून त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. Whether I should do this or not, whether I should buy this or not. हे करावं की करू नये, मी हे विकत घ्यावं की घेऊ नये. Eh? हं? All these decisions come from godly wisdom. म्हणजे बरंच असतं. हे सगळे निर्णय देवाच्या दैवी ज्ञानात नाही येतात. And without this heavenly wisdom, आणि या स्वर्गीय ज्ञानाशिवाय even the most educated and intelligent person will make very poor choices in life. अगदी जास्तीत जास्त विद्या असलेली आणि बुद्धी असलेली शिकलेली माणसं पण देवाच्या ज्ञानाच्या अभावापायी चुकीचे आणि वाईट निर्णय जीवनात घेऊ शकतात. Because all your qualification cannot let you know what is going to happen tomorrow. कारण शेवटी तुमचं सगळं जगिक शिक्षण हे सांगणार नाहीये तुम्हाला की उद्या तुमच्या जीवनात काय होणार आहे. But if you have godly wisdom, पण जर दैवी ज्ञान आपल्याकडे असेल, if you have not even studied till standard first, तर मग आपण पहिलीपर्यंत जरी नीट शिकलेलो नाही you can take proper decisions in your life. तरी दैवी ज्ञान आपल्याच आहे ना, तर आपण योग्य निर्णय जीवनात घेऊ शकतो. भले आपण पहिली नीट पास नाही. Godly wisdom will always take you over in life. दैवी ज्ञान तुम्हाला नेहमी जीवनात वर आणेल. Because even a wise man can take foolish decisions. कारण की एखादा ज्ञानी माणूस, जगिक दृष्टीने ज्ञानी माणूस देखील मूर्खासारखे निर्णय घेऊ शकतो. So without a biblical worldview, तर बायबलला धरून जे काही ज्ञान आहे आणि जे काही दृष्टिकोन आहे त्याच्याशिवाय and a biblical view of humanity, आणि मानवजातीविषयीनं मानवतेविषयीनं बायबलचे जे दृष्टिकोन आहे त्याच्याशिवाय whatever decisions they take in life may not work also. जे काही निर्णय ते जीवनात घेतील ना त्यातनं कदाचित त्यांचं काम होणारही नाही. They may come up with solutions that may not work. असे काही उपाय ते घेतील किंवा आणतील की जे उपाय चालणारच नाहीत. But if you read the Bible, पण जर तुम्ही बायबल वाचलं you get God's wisdom. तर देवाचं ज्ञान मिळतं. See? I will show you. मी दाखवीन तुम्हाला. Qualified people also. शिक्षित माणसं, Don't they have a divorce? शिक्षित माणसं, पदवीधर माणसं, त्यांचाही घटस्फोट होतो ना. होते. होतो ना. Why they make so poor choices? का मग त्यांचे निर्णय असे का तडकाफडकी? See? का त्यांची निवड अशी निर्णय असते? Because your character can never be developed with worldly wisdom. कारण जगिक शिक्षणाने चारित्र्य कधी विकसित होत नाही. Secondly, दुसरी बाब, to restrain or stand for certain things, you need the strength of God inside of आणि you. दुसरं म्हटलं तर काही गोष्टींसाठी कणखरपणे उभं राहायला शेवटी देवाची मदत ही लागतेच. To forgive somebody, you need the strength of God. एखाद्याला क्षमा करायला देवाची ताकद लागते. See? That's why म्हणून you need godly wisdom. तुम्हाला दैवी ज्ञानाची गरज And आहे. God's word gives us wisdom आणि देवाचा शब्द आपल्याला दैवी ज्ञान to देतो. navigate through difficult
areas of your lives. की जीवनातल्या अवघड परिस्थितींमध्ये आपण त्यातनं रस्ता आणि मार्ग काढावा. See, David was not educated much. दावीद काही फारसा जगिक दृष्टीनं शिक्षित नव्हता. I've never heard or studied in the Bible that he went to school. बायबलमध्ये मी कुठे असं वाचलेलं नाही की दावीद शाळेत गेला. But I read about Solomon, he was the wisest man. पण सलमनाविषयी मी असं वाचलं की तो सगळ्यात ज्ञानी होता. But though that wisdom came from God to पण him, जरी ते ज्ञान देवाकडनं त्याला आलं होतं, it did not come from school. But David must have taught him certain things. शाळेतनं आलेलं नव्हतं त्यालाही ते ज्ञान, पण त्याचा बाप दावीद याने त्याला ते शिकवलं असेल. But David always speaks about getting wisdom of God. पण दावीदनं नेहमी देवाचं ज्ञान अवगत करून घेण्याविषयी बोलतो. David lived wisely in his life. दावीद त्याच्या जीवनामध्ये फार हुशारीनं आणि शहाणपणानं वागला. Whether he was demoted or promoted, he lived wisely. त्याची प्रगती झाली का त्याची अधोगती झाली, काही झालं तरी तो फार शहाणपण वापरून जगायचा. But physical education पण शारीरिक शिक्षण will help you when you are promoted, but it will not help you when you are demoted. तुमची प्रगती झाल्यावर तुम्हाला मदत करेल, पण अधोगती झाली तर मग ते शिक्षण जगातलं मदत See, in करत your नाही. promotion you will be very wise, but in your demotion you will become foolish. तुमच्या बढतीमध्ये तुम्ही अजून ज्ञानी जगिक दृष्टीनं व्हाल, पण जर अधोगती झाली देव न करो तर मग जगिक दृष्टीनं तुम्हाला अज्ञानी आणि अडाणी म्हटलं जाईल. Suddenly you will lose your temper. अचानक राग यायला लागेल तुम्हाला. But if you have godly wisdom, पण जर दैवी ज्ञान आपल्याकडे असेल you will be sober. तर आपण एकदम सौम्य असू, You will be sober. सोबर असू. In the case of Saul, शौलाच्या प्रकरणात only one thing could help David, and that was the wisdom of God. एकच गोष्ट दावीदाला सहाय्य करू शकत होती शौला बाबतीत, आणि ती म्हणजे देवाचं ज्ञान जर दावीदानी वापरलं तर दावीद टिकेल. Bible says David behaved wisely. बायबल म्हणतं दावीद शहाणपण वापरून सुज्ञतेनं वागला. David behaved wisely. दावीद सुज्ञतेनं वागला. He did not allow his anger to take over. त्याने कधी रागाला ताबा घेऊ दिला नाही. See, because it could mean his downfall. कारण की त्यातनं त्याची अधोगती होऊ शकली असती. That strength came from God. आणि ती जी शक्ती होती ती त्याला देवाकडनं मिळायची. That strength comes from God. की ते नियंत्रण, तो ताबा त्याला देवाकडनं, देवाच्या शक्तीतनं प्राप्त व्हायचा. Dealing with difficult men, your qualification cannot help you. अवघड माणसांशी कार्य करताना, वागताना तुम्हाला जगिक डिग्र्या कामी येणार नाही. Even if you don't counterattack people you are angry with, आणि ज्या लोकांवरती तुम्ही चिडलेले आहात त्यांच्यावर जरी तुम्ही प्रति हल्ला केला नाही, there is still that pain and hurt in you which collapses your constitution. तरी ती वेदना आणि ती जखम हृदयात असते की ज्यापायी तुमची संपूर्ण प्रकृती ढासळू शकते किंवा ढासळते. But with God's wisdom, पण जर देवाचं ज्ञान आपल्यात असेल you will not only not go against somebody, तर आपण फक्त कुणाच्या विरुद्ध जाणार नाही एवढं नाही, but you can also forgive him from your heart. आपण कुणाविरुद्ध जाणारही नाही आणि अगदी हृदयापासून, मनापासून आपण त्याला क्षमा करून टाकू. You can do it because you have the power to do it. हे तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे ते करायचं सामर्थ्य आहे असतं. Otherwise it's a great challenge. नाही तर फार मोठी आव्हान आहे ती Look सगळी. at the people of the world. तुम्ही जगातली माणसं पहा ना, Every day they are living in hurt. रोज त्यांना काही ना काही वाईट वाटलेलं असतं, वेदना, यातना, They may टेन्शन. be highly qualified, but they will live in hurt. जरी अगदी उच्च शिक्षित असले ना तरी पण असं काहीतरी झालेलं असतं की जिथून त्यांची हृदय दुखवलेली असतात, जखमा असतात, I can show you that they are even in depression. आणि मग त्यापायी ते नैराश्यात पण जातात. But David was never in depression दावीद कधी नैराश्यात गेला नाही, because every time he was about to enter into it, he got the strength and the power to just come out of it. पण ज्या दरवेळेला दावीदाला असं वाटायचं की मी आता डिप्रेशन मध्ये जाणार आहे, नैराश्यात जाणार आहे, त्या दरवेळेला देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती घेऊन तो त्यातनं बाहेर पडायचा. Amen. He used to sit at the Lord's feet. प्रभूच्या पायीच बसायचा. Give me wisdom, Lord. मला ज्ञान दे What प्रभू. should I do now, मी काय Lord? करू मला सांग How प्रभू. to deal with this fellow कसं Saul, मी Lord? या शौलाशी मी कसं वागू मला सांग प्रभू. And the Lord used to say, आणि प्रभू त्याला म्हणायचा forgive him, त्याला क्षमा कर, forgive him, त्याला क्षमा कर, go run here, इकडं धाव, run to the wilderness. तिकडं धाव, अरण्यात जा, रानात जा, इथं जा, तिथं जा. That was the wisdom of God. हे काय, हे देवाचं ज्ञान आहे आणि काय. Amen. Amen. And so David shows us the value of learning and applying God's wisdom in his relationship with Saul. तर दावीद आपल्याला हे खऱ्या स्वर्गीय शिक्षणाचं खोरं दाखवत आहे, ज्ञान सुज्ञता दाखवत आहे. त्याचं जे शौलाशी नातं होतं त्यात, Amen. ज्या How to पद्धतीनं deal with Saul, God showed him. ज्या पद्धतीनं शौलाशी तो वागला, त्या शौलाशी त्याने कसं वागायचं हे देवाने त्याला सांगितलं, शिकवलं. Was it effective? आणि ते प्रभावशाली ठरलं का?
Yes. Was it त्याचा effective? परिणाम झाला का त्याचा? Yes, it was effective. झाला ना परिणाम त्याचा. David outlived Saul. दावीद शौलावरती मात करून गेला. He outlived Saul. म्हणजे त्याहूनही जास्त टिकला, जगला, राज्य केलं. Saul died before time. शौल तर वेळे अगोदरच मेला. David didn't. दावीद नाही असा मेला वेळे अगोदर. He became a king, दावीद राजा झाला, ruled 40 years, 40 वर्ष राज्य died in his केलं old age. आणि अगदी वृद्ध होऊन मेला. What happened to all the hurt and pain and all that? God took it over. मग त्याला ज्या वेदना झाल्या होत्या, त्याला वाईट वाटलेलं, त्याला जखमा झालेल्या, देवाने ताबा घेऊन टाकला त्या सगळ्या गोष्टींचा. God will tell you what to do. देव तुम्हाला सांगेल काय In करायचं. every situation, He will tell you what to do. प्रत्येक परिस्थितीत देव तुम्हाला सांगेल काय करायचं. How to deal with your enemy. कसं तुमच्या शत्रूंशी तुम्ही वागायचं. How to deal with your boss. कसं तुम्ही तुमच्या बॉसशी वागायचं. How to deal with your children. कसं मुलाबाळांशी वागायचं. How to deal with your spouses. कसं नवऱ्याशी बायकोशी How to deal वागायचं. with your neighbors. कसं शेजाऱ्यांशी वागायचं. He will teach you. देव शिकवेल. He will train you. देव प्रशिक्षण He will देईल. give you that godly wisdom. देव तुम्हाला ते दैवी ज्ञान देईल. Praise the Lord. आमेन. But very too often we value human wisdom rather than God's wisdom. पण बऱ्याच वेळेला आपण दैवी ज्ञानाऐवजी या जगी ज्ञानाला फार महत्त्व देतो. When we are navigating difficult situations in our life, we sit together and sit for counseling. आणि जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये काही अवघड प्रसंग परिस्थिती निर्माण होते, त्याला मग आपण बसतो एकमेकांना सगळ्यांना घेऊन चर्चा करायला, See, त्याच्यावरती बोलायला, त्यातनं मार्ग काढायला. that's the first instinct we have. ते पहिलं आपल्यामध्ये जन्मजात तेच येतं की 4 लोकांना बोलवा, बसवा आणि आपण बोलू, चर्चा करू आणि ठरवू यातनं मार्ग काय काढायचा. But the problem is you get all negative people to help you at that time. काय होतं त्यावेळेला Wrong समस्या, people. त्याला समस्या अशी होते की सगळी नकारात्मक माणसं तुम्ही बोलून घेता, चुकीची माणसं तुम्ही बोलून घेता सल्ला मसलत करायला. Amen. आमेन. And then they tell you, आणि मग ती माणसं तुम्हाला सांगतात त्यांनी असं केलं का? असं का. तुमच्या जागी मी असतं ना, मी पण 2-3 दिलं असतं त्याला. आमेन. पण का See, तुमच्या जागी असलं तर, पण आता नाहीये. म्हणजे ठिणगीच होती, हा वणवा पेटून गेला. See? Amen. आमेन. That is the first instinct we have. जन्मजात पहिलं आपल्यात तेच येतं ना. When we have problems, जेव्हा केव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येतात, call that friend. ह्याला बोलूया. Yeah, if you are calling a believer friend, somebody who is full of the wisdom of God, it's other thing. कोणी बिलीवर मित्र देवाच्या ज्ञानाने पूर्ण असा त्याला बोलवलं तर बाब वेगळी आहे. Some say sit on the internet, find out the solution. काही लोक मग म्हणतात नेटवर बसा आणि मग शोधा ह्याचा उपाय काय, गुगल मार. अबे गुगल सब नाही बोलता बेटा. See? Or find an expert. नाही तर कोणीतरी एक्सपर्ट शोध. Expert is God. अरे देव एक्सपर्ट आहे, त्याला हाक मार. But you know, we want to hear the sound. पण आपल्याला आवाज, नाद ऐकू आला पाहिजे ना. See, if I tell him, he answers me. की मी बोललो की तो मला परत बोलतो, उत्तर देतो. But when I talk to God, he doesn't. I don't देवाशी- hear him. When he talks, I don't know. पण देवाशी बोलल्यानंतर देव तर परत बोलत नाही, त्याचा तर आवाज ऐकू येत नाही. But don't you realize पण तुम्हाला हे कळत that नाही God also understands की देवालाही कळतं. हे तुम्हाला कळत नाही की देवालाही कळतं that when you speak to him, he will not answer you as a man, की जेव्हा तुम्ही देवाशी बोलता देव तुम्हाला माणसासारखं उत्तर देणार नाही. because he is a spirit being कारण तो आत्मा आहे and you are a physical being, आणि तुम्ही शारीरिक माणूस आहात. and so they both run parallel. तर दोघे समांतर धावतायत. But God still knows how to get to you. तरी देवाला माहितीये की तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं. See, he will deal with that case. देव त्या केसशी हाताळेल, ती केस हाताळेल. पण आपल्याला काय नाही, त्यांनी सांगायला पाहिजे मला की कसं तो करणार, कारण की मला पण उत्सुकता आहे तो कसं करणार. हो म्हणजे असं पण जेव्हा देव म्हणतो मी करणार, आपल्याला ते त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही नाही. ना. तू आपल्याला कसं त्याचं करणार मला सांग. कसं करणार मला सांग. अरे तो करणार आहे ना, मग कसं करणार ते तुला कशाला माहित पाहिजे. नाही तो मध्ये करेल ना. मी पण तुला 2-3 ऍडवाइस देतो ना तुला. हालेलुया. मग तू कर ना, मग तूच कर ना, तूही देखले. See, so we don't want to talk to God. आपल्याला म्हणून देवाशी बोलायला आवडत नाही किंवा देवाशी बोलावं असं वाटत नाही, कारण रिप्लाय को जाता नाही ना. See, असा we audible want reply. immediate reply. आपल्याला लगेच रिप्लाय पाहिजे, ते पण God एकदम say मोठा yes or आवाज. no. की देव बाप्पा एक तर हो नाही तर नाही लगेच सांग. Because my friends do that. कारण माझे मित्र मला लगेच सांगत असतात की हो की नाही, Your करायचं की friends are नाही. stupid तुझे मित्र मूर्ख आहेत. because they are not in a problem, you are in a हा, problem. कारण मित्रांना त्रास नाही, तुला त्रास आहे. माझा देव शहाणा आहे. Praise the Lord. आमेन. Yes, these are valid, methods for acquiring information. म्हणजे ठीक आहे, माहिती प्राप्त करून घ्यायला
ह्या सगळ्या रीती हे सगळे प्रकार ठीक आहे काही प्रमाणात. But don't go to people who don't know the head nor tail of things what you're talking of. आपण ज्या गोष्टींविषयी तुम्ही बोलताय त्या गोष्टीचं मस्तक शेपूट धडक त्यांना काहीच माहिती नाही अशांशी तुम्ही काय बोलायला बसताय. No, but he is very well qualified. Is he qualified in the word of God? नाही तो फार शिक्षित आहे पदवीधर आहे. अरे तो बायबल मध्ये शिक्षित आहे का? See? Because the answer for all your troubles is in the Bible. पण तुझ्या सर्व त्रासांचं उत्तर फक्त बायबल कडे आहे. If somebody is a living epistle, he'll be a better guide to you. जर एखादा कोणी जिवंत पत्र असेल देवाचं ज्ञान जाणणारा असेल तर तो तुला चांगलं मार्गदर्शन करेल. And the source of true wisdom is God. आणि खऱ्या ज्ञानाचा तो देवच आहे ना. Before doing anything, काही करण्या अगोदर sit down, बसा, kneel down. गुडघे टेका Lord, आणि म्हणा प्रभू this is my trouble. हा माझा त्रास आहे, Help me, Lord. मला मदत कर. What should I do? मी काय करू Do सांग. I take the left route or the right route? डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ? Which side I will go? कुठल्या बाजूने जाऊ? Now don't expect now that lightning will come and there will be a big sound in your ears that take the right side. आता वीज कडाडून मोठा आवाज आणि गर्जना होईल आणि म्हणेल की उजवीकडे जा असं काही अपेक्षित ठेवू नका. How were you saved? तुमचं तारण कसं झालं? By faith. विश्वासाने? Was something written on the sky? का आकाशात लिहिलं गेलं का? Raju, you are saved today. असं, राजू राजू तुझं आज तारण झालं असं काय आकाशात लिहिलेलं आलेलं But का? still, पण नाही. we all say, मी स्वर्गात जाणार, तू नाही नरकात जाणार, मी आपण स्वर्गात सगळे नक्की म्हणतो जाणार. मी स्वर्गात जाणार मी अरे पण स्वर्गात क्या पुरावा पुरावा काय आहे? See, you know it in your heart. तुला हृदयात माहिती असतं माझं तारण झालेलं आहे. See? कारण मी पूर्वी असा नव्हतो माझ्या अंगात यायचं आता येत नाही मी बदललोय म्हणून मला माहिती मी स्वर्गात जाणार आहे. नका पॉइंट हालेलुया. म्हणजे मला कुणी बदलू शकत नव्हतं पण मी बदलले म्हणजे माझं तारण झालेलं आहे. Something has happened in my life. काहीतरी माझ्या जीवनात झालेलं आहे. नाही तर मी दिसते एवढी सरळ नव्हते आणि जसं माझं तसं सगळ्यांचं. Amen. Somehow you know it. तर कसं तरी करून आपल्याला माहिती असतं Now ना. I cannot say give me a proof आता मी तर असं म्हणू शकत नाही पुरावा द्या की तू born again आहे. नवीन जन्म तुमचा झालाय दाखवा पुरावा. सर्टिफिकेट आणा देवाकडनं. अरे कसं काय सर्टिफिकेट? आज देवाकडनं सर्टिफिकेट आला म्हणजे कमाल आहे. But you know it. पण तुम्हाला माहिती असतं ना. Finally you will tell me, Pastor, तुम्ही बिलीव्ह करू नका, काय तुमचं ठेवा, पण मला माहिती आहे मी सेव्ड झालो. शेवटी तुम्ही काय कराल पास्टर तुम्ही काय म्हणजे विश्वास ठेवू नका पण मला माहिती माझं तारण झालंय. In the same way, तसं when you have spoken to God, जेव्हा आपण देवाशी बोललेलो असतो realize this fact that He has heard it and some way He is going to let you know. त्यावेळेला ही वास्तविकता समजून घ्या की देवाने ऐकलेलं आहे आणि कुठे ना कुठे कधी ना कधी तो आपल्याला सांगणार आहे बोलणार आहे चालवणार आहे. By chance you will go to Boaz's field. आणि रूत प्रमाणे तुम्ही योगायोगानं असं काहीतरी होईल की बवाजाच्या शेतात पोचाल. बस How? I don't know. कसं मला नाही माहिती. She just went into Boaz's field. Now there are 100 fields. रूत पोचली बवाजाच्या शेतात कशी मला माहित नाही. शेकडो शेत होती ती बवाजाच्या शेतातच पोचली. नाही तिला माहित होतं. अरे तिला कसं माहित होती? मोआबचे. हो ती मोआब देशातली होती. तिला काय माहिती होतं बेथलेम गावातलं काय? How? See, and Bible says she went alone. आणि बायबल म्हणतात ती एकटी गेली. At least if Naomi went with her, Naomi would have said, "हे बोआजचं जागा आहे, तू इथंच चाल." कमी कमी नामी तिच्या बरोबर गेली असती तर सासूबाई म्हटल्या असत्या बवाजाचं शेत आहे घुसा आतमध्ये. त्याचं लग्न पण नाही झालं, हो, तू इथंच बस, म्हणजे काहीतरी संधी होणार, चांगली आहे. तुझं लग्न बिग्न सुनबाई, होऊन जाणार. इथंच बसा. लग्नाचे चान्सेस जास्त आहे. इथे इथं संधी बस. खूप आहे परत लग्न होऊ शकतं हे शेत सोडू नका. But no, पण नाही. she went alone. रूत एकटी गेली. And Bible says by chance she entered Boaz's field. आणि बायबल म्हणतं की बाय चान्स योगायोगानं ती बवाजाच्या शेतात आली. How did she go there? कशी आली बवाजाच्या God शेतात? pushed her somehow. देवानी ढकलली तिला. See, God has ways to reach you. God has ways to lead your feet to the right path. देवाकडे मार्ग आहेत रीती आहेत की तुमच्या पावलांना तो योग्य जागी नेईल. Provided you seek the help of God. तुम्ही देवाची मदत जर शोधली तर. Seek the Lord. प्रभूला शोधा. Amen. देवाची मदत शोधा. That's what we have to learn. आपल्याला हे शिकायचंय. That's what we have to learn. हेच आपण शिकून घ्यायचं आहे. So the Lord is the true wisdom. तर प्रभू आपलं खरं ज्ञान आहे. You can gather information from people, बाकी तुम्ही माहिती सगळ्या माणसांकडनं घेऊ शकता. but always we need to filter everything through the truth of the Bible. पण सगळं काय आपण बायबलच्या सत्यातनं गाळून घ्यायचं. Amen. Don't say तुझं ऐकायचं नाही, तुझं पण ऐकायचं नाही, तू जा सगळं. असं तोंडावर People will say नकोच याचं घरी जायला. असं लोकांच्या तोंडावर कुचकटासारखं बोलायची गरज नाही नाही तर तुमच्या घरी कोणी येणार नाही. Amen. Listen to them. ऐकायचं. एक म्हणणार
एक म्हणेल, काय काळजी करू नको, सगळं बरं होणार, फक्त तू काय कर, उद्या थोडं दूध बीत पिऊन जा आणि मग एक लावून दे त्याला, कधी तो तुझा आडवा येणार नाही. आता ते ऐकायचं का? And what you say? Okay, brother. Okay. तुम्ही ठीक आहे. And then somebody else says something आणि else. कोणी आला, Somebody else something else. बने आला, सुने आला, मने Take आला, all that सगळ्यांचं घ्यायचं. and you filter it everything through the truth of the scripture. सगळं बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे त्या सत्यातनं गाळायचं, की हा तो म्हटला दूध पिऊन मारा. बायबल काय बायबल म्हणतं? म्हटलं नाही, एक गाल मारलं तर दुसरं दाखवा. हा, बायबल तर म्हणतं एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल द्या. So हा you तर don't मला listen. म्हटलं तुम्ही त्यांनाच मारून या. नका, हे बरोबर नाहीये. So you apply the principles of the Bible. तर तुम्ही बायबलची तत्व वापरा ना. नाही, तो माझा घनिष्ठ मित्र आहे नाही, आणि जिगरी त्याने दोस्त. सांगितलं म्हणून ऐकायचं. जिगरी दोस्त आहे मेरा, म्हणून जिगरी दोस्त एकच आहे, हा, जीसस. बस येशूच आपला घनिष्ठ मित्र आहे. And those who follow Jesus, आणि जे येशूच्या मागे चालतात ते माझे आहेत. they are your best friends. येशूच्या मागे चालणारे आपले उत्तम मित्र. See, party friends are different. पार्टी करायचे मित्र वेगळे असतात. हो. पार्टीला जायचं ना, असं लोकांना घेऊन जायचं. पार्टीला जाताना पण त्रासात असेल ना, बायबलचं लोकांना घेऊन जायचं. पार्टीला जाताना असले चालतात. When you are in stress, तुम्हाला समजा काही दडपण आहे, तणाव आहे, don't call your party friends. तेव्हा पार्टीचे मित्र बोलू नका. काय They will not help you. ते नाही मदत करणार. ते म्हणा, अरे मला वाटलं तू पार्टीला बोलवलं, हे काय तुझं दुखणं मला सांगायला. हा, तो असं म्हणेल म्हणजे झालं पालत्या घड्यावर पाणी. See, God's wisdom is practical and relevant also for your case. देवाचं ज्ञान व्यावहारिक आणि तुमच्या प्रसंगाला साजेल असं असतं. His word will provide guidance. त्याचा शब्द तुम्हाला मार्गदर्शन देईल. When you are facing a serious problem, काहीतरी गंभीर समस्या समजा तुम्हाला आली, see that you attend the church. तर मग त्यावेळेला चर्चला या ना. Come to church. चर्चला या. त्यावेळेला मला खूप गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे, चर्चला या. When you have trouble, come to church. त्रास होत आहे, खूप त्रास, खूप प्रॉब्लेम आहे, चर्चला या. Because God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल, God will lead you. देव God will तुम्हाला guide you. चालवेल, देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. As you hear the word of God, जसं तुम्ही देवाचं वचन ऐकायला बसाल, certain things will come to you काही गोष्टी तुमच्या कानावर अशा which will पडतील be only for you. की ज्या फक्त तुमच्यासाठीच असतील आणि तुम्ही म्हणाल देव माझ्याशी बोललास. Even while sitting here and hearing the word, say, Lord, speak to me. इथे बसलेले असताना पण असं म्हणा, ऐकताना पण असं म्हणा, प्रभू तू माझ्याशी बोल. See, when you're eager to know what God wants you to do in a given situation, जेव्हा तुम्हाला हे जाणून घ्यायची उतावळ असते की माझ्या परिस्थितीत देवाला माझ्याकडनं काय हवंय, God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल ना. People say, Nick, what if the devil speaks to me? लोक म्हणतात नाही, तो सैतान माझ्याशी बोलला तर. मला माहित नाही. माहित नाही, How can it be? कसं शक्य आहे? You are here sitting to hear God, and how can Satan speak to तू you? इथे देवाचं ऐकायला बसलेला आहे, इथं सैतान कसा बोलेल? Supposing a father is there समजा वडील आहेत and saying, my son, come. आणि वडील म्हणतायत मुलाला, माझ्या मुला ये And that ये. small tiny fellow is coming. आणि चिंट्या येतोय, Come, my son, ये come, my बेटा, son. ये बेटा, ये ये. And if some dog comes or cat comes in between आणि or समजा somebody कुत्र comes, का मांजर काहीतरी आडवालं, say, मध्ये आलं, what the father will do? वडील काय करतील? He will kick that fellow out. लात मारतील ना कुत्र्याला आणि Hey, get मांजराला. out. My हा? son is coming to me. Get out. माझं लेकरू माझ्या जवळ येते, तू निघ इथून. Say, he will kick that dog out त्या कुत्र्याला हकलून लावतील ना वडील, because the son wants to come to the father. कारण त्या लेकराला वडिलांजवळ यायचंय. But if the son wants to go to the dog, पण जर लेकराला कुत्र्याकडे जायचं असेल, father will say, okay, जारू दे. वडील म्हणले ठीक आहे जा. You want to come to God. तुम्हाला देवाकडे यायचंय You ना. have come here to meet God. तुम्ही इथं देवाला भेटायला आलाय You ना. have come here to listen to God. तुम्ही देवाचं ऐकायला इथे आलाय ना. You say, Lord, speak to me. तुम्ही इथे येताना असं म्हणता ना की प्रभू तू माझ्याशी बोल. And if the devil tries to interfere, God will kick him out. आणि जर सैतानाने तिथं काही अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला तर देव त्याला लाथा घालून टाकलेल. ही खबरदार माझ्या लोकांमध्ये घोळ घालायला Say, आला तर. because they have come to speak to me. कारण माझे लोक माझं ऐकायला आलेले. How dare you interfere? काय हिम्मत, खबरदार इथे कुठे आलास वेदीवर तर. Praise the Lord. आमेन. God wants to reach to you. देवाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. You need to have the prudence of God. देवातली सुज्ञता तुमच्यात असायला That's हवी. why God made it very simple. If you lack wisdom, ask me. म्हणून देवाने एकदम साधं करून ठेवलं की तुला ज्ञान कमी पडतं, उणं पडतं, तू मला माग. He didn't say pray 1 hour. देव असं नाही म्हटलं 1 तास प्रार्थना कर. He said ज्ञान दे. ask. तो म्हटला माग. Prayer is long and difficult. Ask is very simple. प्रार्थना म्हणजे लांब लचक, कधी कधी अवघड, पण माग सोपं. Say ask, even a beggar can ask. माग म्हणजे भिकारी मागतो. You don't need a qualification to ask. मागायला काही लागत नाही. Amen. आमेन. Uneducated fellow will know how to ask. अडाणी माणसांना पण मागता येतं.
That's why he said, ask and you shall म्हणून receive it. देव म्हटला, एकदम साधं बोलून गेला, ज्ञान कमी पडतं, माग मला मी देतो. Say, no sitting for prayer and fasting and sitting for hours म्हणजे together. तासोन तास बसून उपास प्रार्थना करून दे बाबा मला ज्ञान दे, दे बाबा मला ज्ञान, असं काय नाही. तू माग मी देतो. Amen. You are in a fixed say, Lord, give me wisdom, Lord, how to deal. अडचणीमध्ये अडकलात, देवापाला म्हणायचं, देवापा इथं आता ज्ञान दे की मी काय करू. So you can imagine, म्हणजे कल्पना करा, every time David was in a crisis, he was asking God, God, give me ज्या wisdom, दर वेळेला give me दावीद wisdom, कुठल्याही Lord. समस्येत अडकायचा, तो दावीद देवाला म्हणायचाच की दे बापा आता इथं ज्ञान द्या, इथं मला आता तू सांग काय करायचं. And see his life. आणि बघा त्याचं जीवन. Forgiving Saul, शौलाला क्षमा, telling Saul, I am a dog, I am a flea. शौलाला असं म्हणणार की मी तर कुत्रा आहे, Why you are trying to kill me? का तू मला माराय मागे What harm did I do मी to काय you? तुझं वाईट केलं सर. See the way he is speaking. कसं बोलतो That शौलाशी means बघा. somehow God was telling him, speak like this. म्हणजे देव त्याला कुठेतरी काहीतरी असं सांगत होता की दाविदा शौलाशी बोलताना असं बोल Forgive him. की त्याला क्षमा कर, You don't kill him. त्याला नको तू ढार मारू. Why did you smite the skirt of his dress? का बरं तू त्याचा तो झगा कापला. Lord, I'm sorry, Lord. प्रभू मला क्षमा कर प्रभू. Lord, I will not do it. प्रभू मी नाही परत असं करणार. Okay, Lord, ठीक don't आहे. worry. प्रभू Okay, do म्हटलं ठीक this आहे, तू now. काळजी Do करू that नको, now. आता असं कर, आता तसं कर, त्याच्याशी असं बोल. And so what was happening? मग काय व्हायचं. David was getting victory after victory after दाविदाला victory after विजयावर victory. विजय, विजयावर विजय, विजयावर विजय मिळायचा. Say, finally, Bible says Saul was afraid of David. आणि शेवटी बायबल म्हणतो शौल दाविदाला घाबरला. I mean, who has the sword in his hand? म्हणजे हातात तलवार कुणाच्या हातात आहे And who has to get scared? आणि कुणी घाबरायला हवंय. Bible says Saul got scared of David. बायबल म्हणतो शौल दाविदाला घाबरला, तलवार घेऊन स्वतः फिरतोय. And who is the king? आणि राजा कोण आहे. Saul. शौल आहे. Who has soldiers under him? कोणाच्या हाताखाली सैनिक आहेत. Saul. शौल. David was all alone. दावीद एकटा होता. Yet Bible says he was afraid of David. तरी बायबल म्हणतं की शौल दाविदाला घाबरला. Somehow, कसं तरी when you करून. use the wisdom of God, जेव्हा देवाचं ज्ञान आपण वापरतो ना, God backs you. देव आपल्याला पाठिंबा He देतो. backs you. पाठिंबा देतो He देव helps आपल्याला you. He मदत puts करतो. fear and terror in the people's heart. आणि लोकांच्या concerning you. मनात एक भय घालून टाकतो देव तुमच्या विषयीनं. Amen. आमेन. Sometimes God puts terror in the people's eyes, people's heart concerning me. कधी कधी माझ्या विषयीनं देव लोकांच्या हृदयात दहशत घालतो. Yes, they are afraid to talk. आणि ती माणसं माझ्याशी बोलायला घाबरतात. And if they talk also, आणि बोलली ना they know what to talk. तरी त्यांना माहिती असतं की काय बोलायचं माझ्याशी. Amen. आमेन. God terrorizes them. देव दहशत घालतो त्यांच्यात. God will terrorize people for you. तसं देव दहशत घालेल काहींच्या हृदयात तुमच्याशी बोलायला येताना. But apply God's wisdom. पण तुम्ही देवाचं ज्ञान वापरत असाल तर. Amen. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Let each one of us strive to be a man or a woman after God's own heart. प्रत्येकाने प्रयत्न करा की देवाच्या हृदयामागचा पुरुष किंवा स्त्री आपण बनावं. प्रत्येकाने हा प्रयत्न करा. Your life will be so easy. तुमचं जीवन इतकं सोपं होईल ना You will live an effortless life. की तुम्ही अगदी आरामानं जीवन जगाल, काही मेहनत करावी लागणार नाही. See, most of the situations that you have faced with all this trouble, you won't need to face it again. आणि ज्या काही अशा त्रासमय परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण झालेल्या आहेत ना, तसल्या परिस्थितींना पुढे तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. Forget the past now, what has आता happened. भूतकाळ झालं ते झालं, जाऊ दे. But from now on, आतापासून पुढे use the wisdom of God देवाचं ज्ञान वापरा to tackle situations and issues in life. की जीवनात जे काही प्रसंग येतात, परिस्थिती निर्माण होते, ती कशी हाताळायची, काय करायचं. So some of the troubles you don't need to face. काही त्रास मग तुम्हाला, काही त्रासांना मग तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. Amen. आमेन. Praise God. धन्यवाद देव बाप्पा. Oh Father, we Amen. thank you, Lord. तुझे आभार मानतो Lord, परमेश्वरा. we are learning how to be a man and a woman after God's own heart. प्रभू आम्ही शिकत आहोत की परमेश्वरा तुझ्या अंतःकरणामागची माणसं आम्ही कसं And बनायचं. we want to apply it in our lives, आणि Lord. आम्हाला आमच्या जीवनात हे वापरायचं आहे. We want to win your favor. तुझा अनुग्रह, तुझी कृपा आम्हाला जिंकायची आहे. We want to win your favor, Lord. तुझा अनुग्रह आम्हाला जिंकायचा आहे प्रभू. Without your grace and favor, तुझ्या कृपेशिवाय, तुझ्या अनुग्रहाशिवाय we cannot overcome certain things in आम्ही life. नाही जीवनातल्या काही गोष्टींवर मात करू शकत. Lord, it is hard life. प्रभू अवघड जीवन आहे, But with your favor, पण तुझ्या कृपेनं things will go easy for us, गोष्टी Lord. आमच्यासाठी सोप्या And होतील. so you teach us, Lord. म्हणून तू आम्हाला शिकव प्रभू. Teach us more and more. आम्हाला अजून अजून शिकव. Reveal to us the life of David. आम्हाला दाविदाचं जीवन अजून प्रकट कर. Lord, he lived many years back. प्रभू अनेक
वर्षांपूर्वी दावीद जगून गेला. And so we don't know how he lived exactly. पण आम्हाला माहित नाही की दावीद कसा जगला. But your Bible shares a few things. पण तुझं पवित्र शास्त्र काही गोष्टी त्याच्या विषयी आम्हाला सांगतं. But by the power of the Holy Spirit you reveal to पण us. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला प्रगट कर. Because then we will be blessed. कारण मग आम्ही आशीर्वादित होऊ. Thank you, Jesus. धन्यवाद Thank येशू. you, Jesus. धन्यवाद Come on, येशू. let us worship the Lord. धन्यवाद. तुझको मैं प्रसन्न रख सकूं, है प्रभु मुझे ये सिखा। तुझको मैं प्रसन्न रख सकूं, है प्रभु मुझे ये सिखा। Glory to you, Lord. तुझको मैं प्रसन्न रख सकूं, हे प्रभु मुझे ये सिखा। तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राह पर लेके चल मुझे, अपनी सीधी राह पर लेके चल मुझे। मेघ स्तंभ तू, अग्नि स्तंभ तू, शुभ ज्योति तू, पावन प्रभु। मेघ स्तंभ तू, अग्नि स्तंभ तू, शुभ ज्योति तू, पावन प्रभु। मेघ स्तंभ तू, Yes. अग्नि स्तंभ तू, शुभ ज्योति तू, पावन प्रभु। You know, since I started this message, हा संदेश मी सुरू केल्यापासून the Lord has been telling me प्रभू मला सांगत आहे, there were many अनेक जण आहेत who were going through crisis, जे संघर्षातनं जात होते, but now they are living a favored life पण आता ते कृपेचं आणि अनुग्रहाचं जीवन जगतायत. because they are being applying what I have taught in their lives, कारण त्यांच्या जीवनामध्ये मी जे काही शिकवलेलं आहे ते वापरतायत and they are finding things moving easy for them, आणि त्यापायी त्यांना गोष्टी सुरळीत आणि सोप्या होताना दिसतायत. and they are living a favored minded life, आणि एक अनुग्रह कृपा प्राप्त केलेल्या मनोवृत्तीत ते जगतायत and God's favor is coming upon their आणि lives. देवाचा अनुग्रह त्यांच्या जीवनावर येतोय. We have not yet finished this message. अजूनवर हा संदेश माझा संपलेला नाही. We have not fully studied about what brought that kind of favor in David's life. अजूनवर याचा पूर्ण अभ्यास आपण केलेला नाहीये की दाविदाच्या जीवनात हा एवढा सारा कृपा प्रसाद आणि अनुग्रह कसा आला. But in these 3-4 points, पण या 3-4 मुद्द्यांमध्ये as you have applied it in your life, जसं and हे you started 3-4 applying मुद्दे it, जसं हे 3-4 मुद्दे तुमच्या जीवनात तुम्ही वापरू लागलात, you will see a आणि divine वापरू favor लागाल. coming upon your life. वापरू लागाल तसं तुम्हाला देवाचा दैवी अनुग्रह आणि कृपा प्रसाद तुमच्यावर झालेला दिसेल. Yes, things are opening up for you. गोष्टी तुमच्यासाठी उघडतायत, Things are happening for you. गोष्टी तुमच्यासाठी घडतायत, Those effectual doors are being opened for you. प्रभावशाली दारं तुमच्यासाठी उघडतायत, Blessings are just coming to you. आशीर्वाद तुमच्याकडे येतायत, Things are happening. गोष्टी होतायत. And as we progress in our आणि study, जसं आपण आपल्या या शिक्षणात या विषयात पुढे जाऊ and every point you start applying it in your life, आणि जसं प्रत्येक मुद्दा दिलेला तुम्ही तुमच्या जीवनात वापरू लागाल, you will start seeing all the more God's grace and mercy falling upon your life. तुम्हाला वाढत्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनावर देवाची कृपा दया पडताना दिसेल. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, I place my people into your प्रभू hands. माझ्या लोकांना तुझ्या हातात मी सोपवतो. Master, प्रभू, you are teaching us तू आम्हाला शिकवतोयस what brought David in your divine favor. की कशामुळे दावीद तुझ्या दैवी अनुग्रहात आला. And Lord, आणि प्रभू, we are applying these principles in our ही lives. तत्व आमच्या जीवनात आम्ही वापरतोय. I pray, Lord, मी प्रार्थना करतो let my प्रभू, people be blessed. माझे लोक आशीर्वादित होऊ दे. Fulfill every desire of their heart. त्यांच्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण कर. Bless them abundantly. त्यांना विपुल आशीर्वादित कर. Bless them त्यांना abundantly. उदंड आशीर्वाद दे. Let them know what to do, what not to do. त्यांना कळू दे काय करावं काय करू नये. Give them your wisdom. त्यांना तुझं ज्ञान दे. Give them the wisdom of God. त्यांना देवाचं ज्ञान मिळू दे. Let it come upon ते them. त्यांच्यावर येऊ दे Let them rightly divide the word of truth. आणि त्यांनी योग्यतेनं सत्यतेचा शब्द विभागू दे. And you lead them and you guide तू them त्यांना चालव, तू त्यांना in मार्गदर्शन the कर. paths of blessings. आशीर्वादांच्या रस्त्यांवर चालव. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe you have blessed my people माझा विश्वास आहे माझ्या लोकांना तू आशीर्वादित केलंस, because I've made this prayer in Jesus' name. कारण ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागितली आहे. Amen and amen. Praise the Lord. आमेन. आमेन.